आणि मान्यवरांचा स्वागत करण्यासाठी भारतीय विचार साधनाचे उपाध्यक्ष श्री चित्तरंजी भागवत यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचे स्वागत करावे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, विशेषतः आजचे सत्कारमूर्ती माननीय रमेशजी पतंगे, पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर उमराणी, राष्ट्रसंघाच्या समरसता गतिविधीचे या प्रांताचे प्रमुख माननीय मकरंदजी ढवळे, समरसता साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्षा श्यामाताई गोंडसे आणि शंकरराव खरातांचे सुपुत्र डॉक्टर रवींद्र खरात, या सगळ्यांचं मी या सभागृहामध्ये भारतीय विचार साधनातर्फे सहर्ष अत्यंत आनंदाने स्वागत करत आहे. भारतीय विचार साधना गेली 40 वर्ष पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये आहे. वैचारिक साहित्य, राष्ट्रीय विचारांना पोषक असं साहित्य प्रकाशित करण्याचं व्रत घेऊन एक व्यवसाय म्हणून नव्हे तर समाज जागृतीचं एक साधन म्हणून या संस्थेकडे पाहत अनेक वर्ष गेली आम्ही कार्यरत आहोत. जवळपास 550 पुस्तकं आत्तापर्यंत भारतीय विचार साधनेने प्रकाशित केलेली आहेत. अनेक विषयांना स्पर्श करणारी, शुद्ध वैचारिक, हिंदुत्वाबद्दल, राष्ट्रीयत्वाबद्दलची वैचारिक मांडणी, त्याचबरोबर दुसऱ्या टोकाला जाऊन अगदी आत्ताचे 2-3 दिवसांनी एक पुस्तक प्रकाशित होणार आहे ते न्यायव्यवस्थेवरचं आणि अत्यंत व्यावहारिक असं पुस्तक. तर कुठे कोविडच्या या सगळ्या समस्यामध्ये जे काही अनुभव लोकांना आले, सेवा करताना जे अनुभव आले त्याविषयीचं पुस्तक, भारताचा गौरवास्पद इतिहास हा सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून अनेक महापुरुषांच्या जीवनावरची पुस्तकं, अशी विविध, अगदी शेतकरी आंदोलनासंबंधी पुस्तक, खिलाफत चळवळीसंबंधी पुस्तक, अशा विविध विषयांना स्पर्श करणारी पुस्तकं ही भारतीय विचार साधनेने प्रकाशित केली आहेत. नव्या जमान्याप्रमाणे डिजिटलमध्येही आम्ही आहोत. स्वतःची वेबसाईट आहे, तिथून ऑनलाईन खरेदीची सुद्धा व्यवस्था आहे. एक ई-लायब्ररी नावाचा एक सुंदर उपक्रम आम्ही सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये केवळ 500 रुपयामध्ये वर्षभर भारतीय विचार साधनेची जवळपास याच्यासाठी म्हणतो की सगळी पुस्तकं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अजून झालेली नाही आहेत, पण जी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आम्ही केलेली आहेत ती बरीच पुस्तकं आहेत. ती सगळी पुस्तकं केवळ 500 रुपयात आपल्याला आपल्या घरी बसून वाचता येतील, अशी ही एक योजना आमची चालू आहे. अशा अनेक विध याच्यातून एक म्हणजे ऑडिबल जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही पुस्तकं आम्ही प्रत्यक्ष वाचन त्याचं ऐकू येईल, ऑडिओ रूपात येईल, हेही आमचं या 1-2 महिन्यात येणार आहे. दर महिन्याला कोविडच्या या सगळ्या समस्येमध्ये सुद्धा 2-3 पुस्तकं दर महिन्याला आम्ही काढतो आहोत, प्रकाशित करतो आहोत आणि वाचकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद या सगळ्या समस्या समाजामध्ये असतानासुद्धा आहे, हा आमचा अनुभव आहे. हे सगळं करत असताना राष्ट्रहित सर्वोपरी हे आमचं ध्येयवाक्य आहे आणि या दृष्टीने, राष्ट्राच्या दृष्टीने जे जे आवश्यक विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे. विचार पोचवणं हे कंपॅरेटिव्हली सोपं आहे. प्रत्यक्ष लोकांना ते आचरणात आणण्याला सांगणं किंवा आचरणात आणून घेणं हे बरंच कठीण काम आहे त्याच्या पलीकडे. आणि अशा प्रकारचे ज्या विचारांचा प्रसार आम्ही करतो आहे ते विचार एका जवळपास पिढी करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र प्रांतात ज्यांनी आचरणात आणून घेतले, अशा रमेशजींच्या सत्कारामध्ये सहभागी होताना भारतीय विचार साधनेशी संबंधित सर्व कार्यकर्त्यांना धन्योहम धन्योहम अशा प्रकारची भावना होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. या कार्यक्रमात सहभागी होताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि विचारांच्या दृष्टीने जी काही प्रयत्न आपले चालू आहेत त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य द्यावं आणि बाकी जे पुढचं मार्गदर्शन वगैरे आहेत ते आपल्याला व्यासपीठावरील
ज्येष्ठ लोक देणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आता डॉक्टर संजय तांबट, प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वृत्तपत्र विभाग यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा परिचय करून द्यावा. सर्वांना नमस्कार. सामाजिक समरसता मंच आणि भारतीय विचार साधना या दोन्ही संस्थांच्या वतीने आयोजित डॉक्टर शंकरराव खरात स्मृती पुरस्कार प्रदान कार्यक्रमात आपण सर्व उपस्थित आहोत. भारतीय विचार साधनेचे उपाध्यक्ष माननीय श्री चित्तरंजनजी भागवत व्यासपीठावर आहेत. याशिवाय शंकरराव खरात यांचे सुपुत्र आणि भारतीय विद्यापीठामध्ये सर्जन, प्रोफेसर ऑफ सर्जरी असलेले डॉक्टर रवींद्र शंकरराव खरात हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांचंही मी दोन्ही संस्थांच्या वतीने स्वागत करतो. सुनीलजी भंडगे हे अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख आणि सामाजिक समरसता मंचाचे क्षेत्राचे सहनिमंत्रक, तेही या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे महनीय वक्ते लाभलेले आहेत आणि ज्यांच्या शुभ हस्ते रमेशजींना आपण डॉक्टर शंकरराव खरात स्मृती पुरस्कार देणार आहोत, ते माननीय डॉक्टर NS उमराणी सर यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो. सरांचा थोडक्यात परिचय करून देणं हे खरं तर खूप आव्हानात्मक आहे. खूप मोठा बायोडाटा त्यांचा आहे. तरी मी प्रयत्न करतो. वाणिज्य विषयात पदवी संपादन केल्यानंतर सरांनी मनुष्यबळ व्यवस्थापन, उद्योग आणि व्यवसाय व्यवस्थापन, सहकार आणि लेखापरीक्षण आदी विविध विषयांमध्ये पदविका अभ्यासक्रम पूर्ण केले. 1992मध्ये कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठातून MCOMचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्याच वर्षी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट नेट हे सुद्धा ते उत्तीर्ण झाले. 2002मध्ये वाणिज्य विषयात सरांनी PhD संपादन केले आणि ग्राहक व्यवस्थापन हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. सरांनी 1983 ते 88 या काळात एअर इंडियामध्ये लेखा आणि वित्त विभागात काम केलं. त्यानंतर बार्शीतलं BP साळुंखे महाविद्यालय, पुण्यात श्री शाहू मंदिर महाविद्यालयामध्ये त्यांनी अध्यापन केलं आणि 2008पासून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयात सरांनी अध्यापन केलं. वसतिगृहाचं अधीक्षक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, याबरोबरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे अभ्यास केंद्र आहे त्याचं समुपदेशक, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सरांनी सांभाळल्या. आणि यूथ रेड क्रॉसचे पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करत असताना या महाविद्यालयाला विद्यापीठाचा सर्वोत्तम महाविद्यालय म्हणून पुरस्कार सरांच्या प्राचार्यपदाच्या कारकिर्दीत प्राप्त झाला. नॅकच्या परीक्षणातही महाविद्यालयाला A श्रेणी ही त्यावेळेला मिळाली. याबरोबरच वाणिज्य विषयातल्या बँकिंग, मार्केटिंग, एंटरप्रिनरशिप अशा विविध विषयांचं वरील पाठ्यपुस्तकांचं लेखन हे सरांनी केलेलं आहे. महाविद्यालयाच्या आणि विद्यापीठाच्या वेगळ्या समित्यांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय प्रभावी वक्ते, समयोचित बोलणारे आणि कुशल मार्गदर्शक अशी सरांची ख्याती आहे. आणि 2017पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू म्हणून सर काम पाहतात. आणि आत्ता कोरोनाच्या अतिशय अवघड अशा आव्हानाला आपण सामोरं जातो आहे. अशा काळातसुद्धा विद्यापीठातली ऑनलाईन शिक्षणाच्या याच्यातही गुणवत्ता टिकवून ठेवणं, लाखो विद्यार्थ्यांचे वेळेवर परीक्षा घेणं, त्यांचं मूल्यमापन करणं, याची सगळी जबाबदारी ही अतिशय यशस्वीरित्या सरांनी पार पाडलेली आहे. तर मी चित्तरंजन भागवत सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचं दोन्ही संस्थांच्या वतीने स्वागत आणि सत्कार करावा. याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर रवींद्र खरात यांचाही भागवत सरांनी स्वागत आणि सत्कार करावा. आजचे आपले सत्कार मूर्ती, ज्येष्ठ विचारवंत आणि समरसता विषयामध्ये आपल्या सर्वांना सतत मार्गदर्शन करणारे आपले मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक माननीय रमेश पतंगे सर यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा 2 विषयांमध्ये रमेशजींनी MA पदवी संपादन केली.
बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत आणि संघाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. मुंबई महानगराचं कार्यवाह म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून त्यांच्या एकूण लेखनाचा एक खूप खोलवर ठसा हा महाराष्ट्रातल्या एकूण समाज जीवनावर राहिला. त्यांच्या लेखनातनं वेगळ्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात संघस्वयंसेवकाची भूमिका दृष्टी नेमकी काय असावी याचं एक जाणतं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. मी मनू आणि संघ हे रमेशजींचं पुस्तक खूप गाजलं. त्याचं इंग्रजीबरोबरच विविध भारतीय भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. याबरोबरच समरसता, संघर्ष महामानवाचा, महामानव अब्राहम लिंकन इथपासून ते भारतीय संविधानाविषयीची अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तकं असा 60पेक्षाही अधिक पुस्तकांचं लेखन हे रमेशजींनी केलेलं आहे. त्यामुळे सतत वाचन, लेखन, विषयाची मांडणी, त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणू की वैचारिक क्षेत्रामध्ये ग्रंथनिर्मिती हे काम अतिशय महत्त्वाचं असतं आणि समाजाला विचार आणि एक ठोस दिशा देण्यासाठी अशा प्रकारच्या ग्रंथनिर्मितीचं काम हे रमेशजींनी सातत्याने केलेलं आहे. याबरोबरच मग ते कृतिशील विचारवंत आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातल्या सामाजिक चळवळीला विधायक दिशा देणारी जे सामाजिक समरसता मंचाची स्थापना ती करण्यामध्ये एक संस्थापक सदस्य म्हणून रमेशजींचा सहभाग होता. याशिवाय समरसता साहित्य परिषद, भटके विमुक्त परिषदेसारख्या संस्थांच्या स्थापनेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. पद्मश्री गिरीशराव प्रभुणे यांचं नाव आपण सर्व ऐकून माहिती होत. पारधी आणि भटके विमुक्त समाजासाठी 1990मध्ये त्यांनी ज्या वेळेला काम सुरू केलं आणि मी त्यावेळेला साप्ताहिक विवेकमध्ये काम करत होतो आणि यमगरवाडीचा जो काही वसतिगृह आणि या मुलामुलींचा प्रकल्प आहे याच्या पाठीशी रमेशजी ठामपणे उभे राहिले. या विषयाच्या संदर्भात ते सातत्याने लिहिले. गिरीशजींना त्यांनी लिहितं केलं आणि त्याच्यातून पुणे, मुंबई आणि एकूण महाराष्ट्रभरातून या सामाजिक प्रकल्पांना आर्थिक बळ आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा बळ हे मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं आणि असं अनेक कार्यकर्त्यांना आणि लिहित्या विचारवंतांना त्यांनी मार्गदर्शन केलं, पुढं आणलं. रमेशजी हे सध्या हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि साप्ताहिक विवेकबरोबरच हिंदी विवेक, शिक्षण विवेक, शिल्पकार चरित्रकोश आणि विविध समकालीन विषयांवर सकस वैचारिक ग्रंथांचं प्रकाशन याची एक समृद्ध परंपरा त्यांनी निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या या पत्रकारितेची आणि विविध लेखनाची विविध पुरस्कारांनी दखल घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार हा रमेशजींना प्राप्त झाला. मध्य प्रदेश शासनाच्या वतीने देण्यात येणारा माणिकचंद वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार यांनी त्यांचा गौरव झाला आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पांचजन्य नचिकेता पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. याशिवाय पार्ल्याचं उत्कर्ष मंडळ, स्नेहांजली प्रकाशन पुण्यातलं, पुणे मराठी ग्रंथालय आदी संस्थांच्या वतीने ही उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीबद्दल त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आणि या इतर जबाबदाऱ्यांबरोबरच राजा राममोहन रॉय ग्रंथालय, चित्रपटविषयक सेन्सॉर मंडळ आदींचं सदस्य म्हणूनही रमेशजी काम पाहतात. त्यामुळे त्यांचं डॉक्टर शंकरराव खरात स्मृती पुरस्काराचे मानकरी म्हणून अगदी उचित अशा प्रकारचा सन्मान हा आज होतोय. तर मी पुढच्या सर्व कार्यक्रमाची सूत्र पुन्हा संयोजकांकडे देतो. आता आपण पुढच्या कार्यक्रमाला म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करतो. त्यासाठी मी श्री रवींद्र गोळे पुस्तकाचे लेखक यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण पुस्तकाचं आयाबाया या पुस्तकाचं प्रकाशन करावं. आयाबाया हे श्री रवींद्र गोळे लिखित पुस्तकाचं आता प्रकाशन होत आहे. आयत्या वेळी आणि अचानक कळलं की माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, त्यामुळे फार काही बोलणार नाही. भाविसा आणि सामाजिक समरसता मंचाच्या सगळ्याच माझ्या आत्मीय बांधवांना या निमित्तानं धन्यवाद देतो. खरं तर या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आहे. म्हणजे पुस्तकाचं जर असं आधी सांगितलं असतं की दुसऱ्या आवृत्तीचं आज प्रकाशन झालेलं आहे. पहिली आवृत्ती 10 वर्षापूर्वी आली होती आणि ज्या आता संजयजींनी जे उल्लेख केले, यमगरवाडी असतील, गिरीश प्रभुणे असतील किंवा रमेश पतंगे यांच्या संदर्भात ज्या
भटकेविमुक्त चळवळीचा उल्लेख केला. त्या चळवळीतून निर्माण झालेल्या स्त्रीशक्तीचं शब्दांकन या पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. पुस्तकाच्या निर्मितीमागची एक भूमिका थोडक्यात सांगतो आणि थांबतो. 7वी-8वी असताना लक्ष्मण मानेंचं उपरा वाचलं होतं आणि त्या उपरामध्ये असं होतं की भटक्याची बाई म्हणजे कोल्हाटी समाजात आपलं कैकाडी समाजातली बाई तिची खरेदी विक्री होऊ शकते. आणि त्या वयात असं जेव्हा वाचलं, ज्या भागातून मी आलो त्या भागात भटकेविमुक्त म्हणजे काय माहीत नव्हतं, कैकाडी म्हणजे काय माहीत नव्हतं. पण ते पुस्तक वाचल्यानंतर अस्वस्थ झालो होतो की बाईची खरेदी विक्री होऊ शकते म्हणजे काय, ते काय जनावर आहे का. पण मी जेव्हा विवेकच्या माध्यमातून विवेकमध्ये नोकरीला लागलो, रमेशजींनी मला एमगरवाडीला पाठवायला सुरुवात केली आणि मी जेव्हा सगळीकडे भटकायला लागलो भटक्यांच्या पालातून, तेव्हा माझ्या लक्षात आलं की लक्ष्मण मानेंनी मांडलेलं कदाचित त्या काळात सत्य असेल, पण ही परिस्थिती बदललेली आहे. आज भटकेविमुक्त समाजातल्या महिला पुढाकार घेत आहेत, शिकतायत, बोलतायत, काही ना काहीतरी वेगळं करतायत आणि ही बदललेली परिस्थिती आपण मांडली पाहिजे. नाहीतर विद्यापीठाला आम्ही उपरा लावलेलं आहे तेच वर्षानुवर्ष राहणार आहे आणि तेच शिकवलं जाणार आहे. तर हा झालेला बदल कधीतरी कुणीतरी मांडला पाहिजे आणि तो मी मांडण्याचा प्रयत्न केला. 8 महिला भटकेविमुक्त समाजातल्या त्यांच्या जीवनात संघ प्रेरणेनं, संघ स्वयंसेवकांच्या प्रेमामुळं, त्यांच्या आधारामुळं झालेले बदल या आयाबाया नावाच्या पुस्तकात मी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिली आवृत्ती संपली, दुसरी आवृत्ती आज सरांच्या हस्ते प्रकाशित झालेली आहे. या आवृत्तीचंही स्वागत आपण मोठ्या प्रमाणात कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद रवी सर. मी आता डॉक्टर खरात यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत 2 शब्दात व्यक्त करावे. प्रथमतः सामाजिक समरसता मंच व भारतीय विचार साधना यांनी जो आयोजित केलेला आहे डॉक्टर श्री शंकरराव खरात स्मृती पुरस्कार सोहळा आणि पुस्तक प्रकाशन यांचं खूप मनपूर्वक मी आभार मानतो. की आणि असं वाटलं होतं की कोरोनाच्या काळात मी एक सर्जन आहे, एक 2 वर्ष आम्ही झगडतोय सगळ्या कोरोनाशी. तर माझं प्रथम जेव्हा मकरंद ढवळे यांच्याशी बोलणं झालं त्यांना हेच वाक्य होतं की आपल्याला हा सोहळा कोरोनाच्या काळात जास्ती घेता येणार नाही आहे, हे नाहीतर ते कुठंतरी शंकरराव खरातांच्या नावाला गालबोट लागेल. आणि ॲज डॉक्टर खरात जर मी इथं उपस्थित आहे तर अशा काही गोष्टी होऊ नयेत की ज्याच्या रीतीने आपल्याला काहीतरी बातमी ज्या रीतीने आपण सध्या सगळं बघतो आहोत, कार्यक्रम जसे होत आहेत आणि ज्या रीतीने प्रसार होतोय कोरोनाचा आणि ज्या रीतीने आम्ही झगडलेलो आहोत कोरोनाच्या मृत्यूशी, तर हे सगळे बघता बघता आपल्याला कुठेही कार्यक्रमाला गालबोट लावू नये असा माझा विचार होता. म्हणून त्यांनी खूप मला भेटण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ज्या रीतीने व्यस्त होतो कोरोनाच्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये आता थोडासा विसावा मिळाल्यासारखा वाटतोय. पण जेव्हा मी हे सगळं ऐकलं आणि सगळेजण आपण इथं प्रमुख पाहुण्यांसाठीच त्यांच्या विचारांसाठीच इथं आहोत, त्यामुळे मी काही जास्ती बोलणार नाही आहे. पण एकच, आई माझी 87 वर्षाची, तिला आवर्जून इथं यायला आवडलं असतं, पण सध्या तिची मानसिक स्थिती नीट नसल्यामुळे त्याच्यामुळं आणि सध्याच्या करोनाच्या काळामध्ये तिला मी आणलं नाही आहे. पण त्यांच्या मृत्यू 2000 साली झाल्यानंतर तिने कमीत कमी 15 पुस्तकं एकटीने ॲज अ डॉक्टर, तिला काही गंध नव्हता साहित्याचा, दिवस रात्र ती फक्त पाषाणला जाऊन पेशंट बघायची, तिने एवढं साहित्य, तेव्हा माननीय दीक्षित साहेब होते, ग.प. प्रधान होते, भाई वैद्य होते, अशांना तिने असं धरून, म्हणजे काही प्रकाशक कॉन्टिनेंटलचे कुलकर्णी सर नाही आहेत आता, पण ते म्हणे की शंकरराव खरातांना हे जमलं नसतं जे तुम्ही करून दाखवलेलं आहे. आणि अजूनही द स्टोरी ऑफ अनटचेबल हे जे लिखित त्यांचं तराळ अंतराळ हे ऑटोबायोग्राफी आहे, हे मला प्रसिद्ध करायचं आहे. ते करोनाच्या काळात मला काही जमलं नाही आहे आणि कारण आम्ही पेशंटशी झगडत राहिलो. आणि दुसरी गोष्ट, वाय मार्क्सिझम फेल्ड इन इंडिया, तर हे 2 प्रभावित त्यांचे ग्रंथ हे नक्की बाहेर आणायचा प्रयत्न करेल मी. आणि 2च आईला जेव्हा मी त्यांचं तराळ अंतराळ वाचतो, मी रोज त्यांची त्याच्यामधला एक प्रसंग वाचत असतो. आणि मग परवाच पावसाळा चालू असताना तिला घर कसं गळत असे, त्यांचं कसं शेकारलेलं होतं, पाणी कसं वाहत होतं, कसं सारवलेलं होतं. आणि जेव्हा रामा महार हे सगळ्यांची घरं जेव्हा व्यवस्थित करायची, विहिरी खोदायचे, पण स्वतःचं घर ते करू शकलं नाही. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की त्यांना वेळ मिळाला नाही. आणि शेवटचं त्यांनी ते दिव्याखाली कसं त्यांनी त्यांचं आयुष्य, तो दिवासुद्धा त्याच्यात तेल संपायचं आणि त्यांचा अभ्यास संपायचा.
तर ह्या गोष्टी मी माझ्या मुलांना सांगतोय. दे आर इन अन ICC स्कूल, दे विल बी व्हेरी, म्हणजे त्यांचं शिक्षण मी इतकं उच्चावर नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या पुढे असतात, बाकी कोणी नसतं माझ्यासमोर, की ह्या व्यक्तीने. आणि ते आवर्जून शंकरराव खरात प्रत्येक भाषणात बाबासाहेबांचा तो इन्सिडन्स इंग्लंडचा सांगायचे आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू असायचे की तो प्रसंग सांगताना की ते 18 तास जेव्हा तिथं बसून व्हायचं. हे वाक्यरचना मला सारखं माझ्या मुलांना सांगूशी वाटते की आपल्याला स्वस्थ बसता येणार नाहीये, आपल्याला लोकांसाठी झुंजायला लागणार आहे. आणि तशीच आम्ही जेव्हा शंकरराव खरात प्रतिष्ठान स्थापन केली आहे आणि त्याला अजून उभारणं यायची, त्याला समजतं, त्याला इवन खूप पैसा लागेल, पण ती सामाजिक दृष्टीने कसे काम वाटचाल करेल, लोकांपर्यंत कसे पोचेल, हीच आमची एक वाटचाल त्याच्यातून आणि पुस्तकाच्या माध्यमातून. म्हणून पुस्तकं मॅक्झिमम त्यांची पुस्तकं लोकांपर्यंत पोचावीत. खूप लोकांचं मला राईट फ्रॉम इंग्लंड फोन येतात की तुम्ही त्यांना ते इंटरनेटवर पुस्तकं टाकत नाही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता आणि प्लस रुटीन तर नोकरी सोडता येणार नाही मला. तर तिथं सकाळी 8ला जातो ते संध्याकाळी 4, 4:30, 5 जसे होईल त्याच्यानंतर आपल्याला सगळं प्रपंच, घरचं बघणं, मुलांचं शिक्षण बघणं सगळ्यात प्राथमिक दृष्टीने बघायचं असतं. प्लस ही जी पुस्तकांची जी वाटचाल आहे आणि जे डोईजड त्यांनी केलंय, म्हणजे आम्ही अक्षरशः दबून गेलेलो आहे. ते राहतं घर आम्ही साधं त्यांना पेंट करू शकलो नाही त्यांना, कारण सगळी पुस्तकं माननीय मुरली मनोहर जोशी जेव्हा आले होते माझे होते तेव्हा RSSचे संस्थापक विद्याधर गोखले असतील, मला तेव्हा गोखले साहेब असतील, पण त्यांनी जेव्हा त्यांना घरी आलं, जेव्हा मुरली मनोहर जोशी यांनी सांगितलं की सम पीपल रिमेन इन माय माइंड. ही वॉज अ प्रोफेसर ऑफ फिजिक्स ऑर केमिस्ट्री सॉरी, बट ही सेड दॅट आय शुड गो टू अ व्हाईस चान्सलर हाऊस. हे जे आहे ना, तसं शंकरराव खरातांनी इतकी उच्चांक गाडले आणि जमिनीवर जे राहिले, हेच मला करूशी वाटतं माझ्या आयुष्यात. भारतीय विद्यापीठात सुद्धा त्याच रीतीने काम करण्याची, कधी जे पेशंट्स असतात त्यांना कोण आईबाप नसतं, त्यांना आपल्याला नीट मार्गदर्शन करायचं आणि त्याच्यातून ही साहित्याची वाटचाल करायची. ह्या सगळ्या गोष्टी इतकं दडपण असतं माझ्यावर. आणि पण आज आपण कार्यक्रम घेतला याचे खूप खूप आभार मानतो मी संस्थेला. आणि काही रीत्या माझ्या परीने जी काय मदत होईल ह्या संस्थेला त्या रीतीने मी करत जाईन, एवढं सांगून मी. आणि आपण प्रमुख पाहुण्यांचं आणि माननीय उपकुलगुरू जे आहेत इतके विचारवंत, ह्यांचं सुद्धा भाषण आपण ऐकायला आलेलं आहात, असं म्हणून मी माझे 2 शब्द समोर. धन्यवाद खरंच सर. खरोखर डॉक्टर शंकरराव खरातांचं साहित्य हे अनेक दृष्टीने प्रेरणादायी आहे. आजचे जे विद्यार्थी असेल, आजचे जे संघर्ष करणारे, गरिबीतून वरती येणारी जी विद्यार्थी आणि पालक आहेत, ह्या सगळ्यांसाठी ते खरोखर प्रेरणादायी असं साहित्य आहे. यानंतर मी ज्येष्ठ सामाजिक विचारवंत लेखिका आणि प्राध्यापक डॉक्टर श्यामाताई गोंसे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रास्ताविक मांडावं. सामाजिक समरसता मंच आणि भारतीय विचार साधना यांच्यातर्फे आज ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शंकरराव खरात स्मृती पुरस्कार महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत लेखक माननीय रमेशजी पतंग म्हणजे आमचे नाना यांना प्रदान केला जाणार आहे. आणि या निमित्तानं आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहे. अर्थात हा पुरस्कार प्रदान करत असताना सुरुवातीलाच मला असं वाटतं की 2-3 व्यक्तींचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. शंकरराव खरातांच्या मागे असलेल्या डॉक्टर शकुंतला खरात, माझं भाग्य असं आहे की या दोघांनाही खूप वेळा भेटण्याचं भाग्य मला मिळालेलं होतं. आणि त्यामुळे शकुंतलाताई आणि आमच्या नानांच्या मागे उभे असलेल्या आमच्या मधुरा काकू या दोघींचंही मी प्रथमतः त्यांना शतशः वंदन करते. त्यांनी जो एक निवांतपणा दिलेला आहे त्यामुळे दोघांनीही खूप छान काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना प्रणाम करते. आणि मी विशेष कौतुक करते रवीजी आपलं, कारण आपल्या वडिलांची उंचीसुद्धा कळणारी पिढी दुर्दैवाने आजूबाजूला नाही. आणि अशा वेळेला उच्च विभूषित असतानाही तुम्ही ज्या तळमळीने आत्ता बोलत होतात ते तळमळ मला असं वाटतं की सरांचे संस्कार, खरात सरांचे हेच संस्कार आहेत. आणि तुम्हाला मी शुभेच्छा देते की या निमित्तानं लवकरात लवकर सरांचं हे सगळं इंग्रजीमध्ये आणि सगळीकडे जावं. तुमच्या मुलांवर जसे तुम्ही संस्कार करता तसेच
मला असं वाटतं की या तराळ अंतराळच्या संस्कारातून मी आज इथे उभी आहे. आणि मी जेव्हा आता एक वेगळा प्रयोग करते की मी माझ्या नातवाला, तो आता 12 वर्षांचा आहे, त्याला देखील हे सांगत असते. आणि तराळ अंतराळमधला तो जो प्रसंग ज्याची सुरुवात झालेली आहे की खरं म्हणजे पढिकता काय असते याचं अतिशय माणुसकीला काळीमा लावणारं उदाहरण, की एखादी व्यक्ती गेली आणि त्याच्यासाठी 2 ओळींची पत्र वाचण्यासाठी किंवा 2 ओळी वाचण्यासाठी गाडीभर लाकडं फोडावं लागणं, ह्याच्या इतकं भयानक काही नसतं. मी आवर्जून माझ्या नातवाला ते वाचून दाखवलं आणि तो एकदम म्हणाला, आजी याला काय अर्थ आहे, असं कधी असतं का? मला असं वाटतं बघा की मला खूप छान वाटलं, कारण गेली 25 वर्ष नानांच्याबरोबर थोडंफार काम करत असताना आज दुर्दैवाने असं झालं आहे की या चळवळीतली मंडळीसुद्धा या सगळ्या वेदनांपासून आणि याच्यापासून थोडी अलिप्त झाली आहे. चूक का बरोबर सांगण्याचा अधिकार माझा नाही आहे, परंतु जसं ते आपण म्हणतो की कासवाचं सारखं मान आत करून घेतं तसं झालेलं आहे. आणि त्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन की हे नवीन पिढीपर्यंत आपण पोहोचवत आहात. आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मला करायचं आहे, परंतु मोजक्या वेळेमध्ये हे प्रास्ताविक करणं हे खूप अवघड गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण याच्यानंतर कोविडसारख्या महामारीच्या काळामध्ये ज्यांनी मानवतेला भूषण वाटेल असे जे काम केलेले अशा 4 संस्था आपल्या इथे आलेल्या आहेत. त्यांचे प्रतिनिधी आले. स्वानंद आहे, लोकविकास आहे, सुराज्य सर्वांगीण आहे आणि सेवा सहयोग आहे. त्यामुळे त्यांचाही सत्कार आहे. आत्ताच रवीच्या आयाबायांचं 2ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं आहे, त्याचंही मी अभिनंदन करते. आणि ज्यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जाणार आहे ते आमचे खरात सर आणि ज्यांना पुरस्कार दिला जाणार आहे ते आमचे नाना, या दोघांचंही साहित्य कर्तृत्व हे बहुआयामी. त्यामुळे त्याच्याही खूप खोलात मला वेळेच्या मर्यादेत जाता येणार नाही. मात्र मला एक गोष्ट महत्त्वाची वाटली की लिहिणारे खूप असतात, आणखीही 50 साहित्यकृती तयार होतात, काही वैचारिक लिखाण करणारी मंडळी माहीत आहेत, पण बऱ्याच वेळेला ते आयव्हरी टॉवरमध्ये बसून लिहितात. नानांचा आणि खरात सरांचा विशेष असा आहे की ते केवळ साहित्यिक नाहीत, तर दोघंही कार्यकर्ता साहित्यिक आहेत. आजही रवीचं जे लेखन आहे त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की कार्यकर्ता साहित्यिक घडवणं हे फार महत्त्वाचं आहे. दोघांचा जो व्यासंग आहे तो नतमस्तक करणारा आहे, दोघांचा जो काही लोकसंग्रह आहे तो स्तिमित करणारा आहे. आणि त्यामुळे या दोघांच्याबद्दल नेमकं काय बोलायचं असा खरं तर आत्ताही माझ्यासमोर प्रश्न आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की 1960 नंतर मराठीतला एक सशक्त वैशिष्ट्यपूर्ण असा वाङ्मय प्रवाह जो निर्माण झालेला होता, दलित प्रवाह म्हणून, डॉक्टर आंबेडकरी विचार प्रवाह म्हणून तो ओळखला जातो. मात्र अतिशय क्रांतिकारी, आशयसंपन्न आणि एका मानवतेच्या तत्त्वज्ञानातून विकसित झालेला हा वाङ्मय प्रवाह आहे. या प्रवाहाला आपल्या लेखन कर्तृत्वाने आणि प्रत्यक्ष कार्याने देखील कार्य करणारे डॉक्टर शंकरराव खरात यांचा उल्लेख आपल्याला आवर्जून करावा लागतो. खरं तर सर मुळामध्ये वकील, पण तो वकिली व्यवसाय करत असताना मला आठवतं आहे की पुण्यातल्या सोन्या मारुती चौकामध्ये आमचं दुकान वगैरे आहे आणि त्याच्या आजूबाजूला जी वस्ती आहे ती वस्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुर्दैवानं ज्यांना शरीरविक्रय करावा लागतो आहे अशा महिलांचे आहे. आणि मला खरात सरांचं ते दर्शन आठवतं आहे लहानपणाचं की सरांकडे अशा या महिला ज्यांना कायम 4 बोटांच्या अंतरावर ठेवलं जायचं, या महिला सरांकडे यायचे, आपली सुखदुःख सांगायचे. आणि अनेक म्हणजे तिथले एक डॉक्टर येवलेकर म्हणून मला आठवत आहेत आणि दुसरे म्हणजे वकील खरात सर हे मला आठवत आहेत. आणि त्यांनी जो काही ज्या तऱ्हेनं त्या महिलांना आधार दिला मला वाटतं तो फार मोलाचा आहे. आणि नानांनी देखील आमच्या नेमकं असंच केलेलं आहे की प्रत्यक्ष नानांचं अस्तित्वसुद्धा हे किती आपल्या अवघडातल्या अवघड दुःखाला सुद्धा सावरणारं असतं याचा मी दुर्दैवाने मला अनुभवही आलेला आहे. आणि त्यामुळे या दोघांच्याबद्दल माझ्या मनामध्ये विलक्षण आदर आहे, उत्कट भावना आहेत. आणि त्यांच्याबद्दल असं बोलत असताना काय म्हणूया की वृक्षपणे सांगायचं तर दोघंही उत्तम साहित्यिक आहेत. आज खरात सरांची जन्मशताब्दी आहे आणि आंबेडकरी चळवळीतले एक अतिशय प्रमुख लेखक आणि विचारवंत, कादंबरीकार, कथाकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे अतिशय सन्माननीय असे कुलगुरू अशी सरांची खूप ओळख आहे. पण मला स्वतःला
त्याच्यामधला जो महत्त्वाचा भाग वाटतो ना, 36-40 वर्ष मराठी प्राध्यापकी केल्यानंतर मला जो विशेष भाग जाणवला खरात सरांच्या वाङ्मयाचा, आणि तो भाग असा आहे की दलित साहित्य हे बदलत गेलेलं आहे, माझ्यापेक्षा आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे बदलणाऱ्या दलित साहित्याबरोबर त्यातली जी विधायकता आहे आणि तो अन्यायसुद्धा सहन करत, म्हणजे जे मुक्ताबाईंनी म्हटलेलं होतं की जीभ दातानी चावली कोणी बत्तीशी तोडली, नेमकं तसंच दिसतं की जी प्रतिकूलता खरात सरांच्या वाट्याला आली आणि तरीही त्यांच्या संपूर्ण वाङ्मयामधून, त्यांच्या बोलण्यातून अतिशय शांत, आणि असं सरांचं बोलणं खूप शांत आणि असं एखाद्या जलाशयामध्ये शांत असे तरंग उठावेत तसं असायचं. आणि ते जे काही सगळं भोगून सुद्धा ज्या संयमानं ते उभे राहिले, त्यांच्या सगळ्या साहित्यातून एक तुम्हाला प्रेरणा दिसते. खूप प्रेरणेचं बोलण्यासारखं खूप आहे. पण तरीही माझ्यावर ज्यांनी अन्याय केला आहे, माझ्यावर ज्यांनी अत्याचार केला, त्यांना माणूस म्हणून समजून घेत पुढे जाणं जे आहे, जे बाबासाहेबांनी केलेलं आहे तेच खरात सरांनी केलं. आणि म्हणून मला असं वाटतं त्या दृष्टीने त्यांचं संपूर्ण कार्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरात सर नेहमीच म्हणायचे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मी स्वतः महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकरांच्या शिष्य आहे. प्रचंड साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. कथाकार म्हणून ते उत्कृष्ट होते. पण मला स्वतःला महत्त्वाचं असं आहे की जसं मी संत साहित्याचे अभ्यास आहे की केवळ नामदेवांमुळे मला ज्ञानदेव चरित्र नेमकेपणानं कळालं, तसं केवळ खरात सरांमुळे बाबासाहेबांचं आत्मकथन मला कळालं. अतिशय परिश्रमपूर्वक त्यांनी ते आत्मकथन केलेलं आहे आणि उत्कृष्ट संपादन कसं असावं त्याचा तो एक मोठा नमुना आहे की उत्कृष्ट संपादक म्हटलं की आपल्याला पटकन माहीम भट आठवतात, ज्यांच्यामुळे महात्मा चक्रधर आपल्याला कळाले. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आकलन करायचं असेल तर शंकरराव खरातांच्या साहित्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही असं एक जाणवतं. आणि त्यामुळे ती आत्मकथनं मला महत्त्वाची वाटतात. आणखी एक आहे की सरांच्या सगळ्या साहित्यामधून ग्रामीण विश्वातल्या शोषित, पीडित आणि अस्पृश्य अशा जगाचं जे दर्शन आहे ते अस्वस्थ करणारं आहे आणि तथाकथित उच्चवर्णीय समाजाला अंतर्मुख करणारं आहे. कारण मला आठवतं आहे तराळ अंतराळ पहिल्यांदा जेव्हा आलं तेव्हा कसब्यासारख्या पुण्यातला पूर्व भागातला आमचा जो वाडा आहे, आम्ही ते तराळ अंतराळ सगळे, म्हणजे आमच्याकडे पद्धतच अशी होती, सगळे मिळून वाचायचो. आणि ते वाचत असताना मला आठवतं आहे हे जग आम्ही पाहिलंच नव्हतं. तथाकथित उच्चवर्णीय म्हणून जगत असताना खूप गोष्टी आपण म्हणजे काय म्हणूया, तुमच्या मराठीत म्हणायचं तर मिस केल्यात असं वाटतं. कारण त्या दुःखाच्या वेदनेपर्यंत जाणं हे फार अवघड आहे आणि ते तटस्थपणे मांडणं हे त्याहून अवघड आहे. ते त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे देखील मला महत्त्वाचं वाटतं एक वेगळं विश्व मराठी साहित्यामध्ये त्यांनी आणलेलं आहे. फासे पारधी आहेत, गोसावी, गोंधळी, भामटा, वैदू, अनेक लोक आहेत. पण त्याच्यातलाही मला आणखी एक असं जाणवलं, बऱ्यापैकी संपन्न घरामधून वावरत असताना मला आठवतं की खूप वेळेला हे भाजी आवडत नाही, ती आवडत नाही, एकत्र कुटुंबात 4 जणांच्या 4 आवडी जोपासल्या जायच्या. आणि अशा वेळेला जेव्हा तराळ अंतराळ मी वाचलं आणि त्याच्यातला जो प्रसंग आहे ना तो भयानक आहे की आज आई सांगते की आज आता स्वयंपाक करणार नाही आहे, चूल पेटवणार नाही. तर का, तर गावातल्या ब्राह्मणाचं लग्न आहे आणि त्या लग्नात आपल्याला भरपूर जेवायला मिळणार आहे. मध्यरात्र झाली आहे, मुलं भुकेनी तरमळत आहेत आणि येताना आई आणि वडील काय आणतायत, आपण कल्पना तरी करू शकतो का, दुसऱ्यांच्या उष्ट्या पत्रावळ्यांवरचं अन्न आणणं आणि ते अन्न आल्यानंतर वा वा आज माझा दिवस सुखाचा जाणार आहे हे म्हणणं किती भयानक आहे बघा. ते जे काही आहे म्हणजे भरल्या ताटामध्ये हात धुताना मला असं वाटतं की 4 वेळा विचार करावा लागणार. त्या तराळ अंतराळाचा परिणाम आमच्या घरावर असा झाला की आम्ही एकत्र कुटुंबामध्ये 40 माणसं होतो, त्यात जवळजवळ 10-12 मुलं होती. ते आम्ही वाचल्यानंतर आम्ही आत्तापर्यंत कधीही ताटामध्ये अन्नाचा एक शीत वाया जाऊ दिलं नाही. आणि मला असं वाटतं संस्कार असतात ते हेच असतात. म्हणजे श्यामची आई संस्कार करते, पण त्याच्यापेक्षाही उत्तम बंडू तुप्यांची आई जी आहे की सांगते की माणसाने माणसासारखं असावं म्हणजे काय, तर डोळ्यामध्ये पाणी असावं, आया बहिणींची ओळख ठेवावी. मला असं वाटतं खरात सर कुठेही कसलाही आव न आणता हा जो संस्कार करतात ना तो संस्कार फार महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा मी असं बघते की आईवडिलांनी इच्छेविरुद्ध काही केलं नाही, मला मोबाईल घेऊ दिला नाही, साधे चांगले बूट दिले नाहीत म्हणून आत्महत्या करणारी मुलं दुर्दैवाने आपल्याला टीव्हीवर दिसत आहेत. आणि अशा वेळेला मला या निमित्तानं असं सांगायचं की आपण ह्या सगळ्या साहित्यांचं वाचन केलं पाहिजे, आपल्या मुलांवर ते संस्कार केले पाहिजेत. आज आमच्याकडे
उमराणी सर अनेक वर्ष आमच्या MESच्या वसतिगृहाचे प्रमुख होते आणि वसतिगृहातल्या मुलांना सगळं हाताळणं आणि सांभाळणं ही खूप अवघड गोष्ट असते. पण मी जेव्हा असं वाचते की फर्ग्युसनच्या त्या टेकडीच्या वरती त्या पत्र्याच्या खोलीमध्ये खरात सर राहायचे आणि 25-30 माणसांचा स्वयंपाक चुलीवर करायचं, एकमेकांना सांभाळून घ्यायचं. किती अवघड आहे हो. आणि मग अशा वेळेला कर्मवीर भाऊराव दिसले तर तो जो काही आनंद होणार आहे तो सगळं वाचा आणि हे करा. हे सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. आणि आणखी एक गोष्ट मला जाणवली की बाबासाहेबांचं हे सगळं करताना ना मला असं वाटतं की ते वाचताना अतिशय म्हणजे जसं सुंदर, तुम्हाला जर संत साहित्य बघायचं असेल ना तर माऊली ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी इतकं काही छानच नाही. ते 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 दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. तसं जर बाबासाहेबांना भेटायचं असेल, आपण कोणीच भाग्यवान नाही आहे डॉक्टर बाबासाहेबांना बघितलेलं नाही, पण बाबासाहेबांना भेटायचं असेल ना तर शंकरराव खरातांचं बोट धरून चाला आणि एखाद्या चलत चित्रपटासारखे बाबासाहेब आपल्याला येतात, भेटतात, ते त्या मोटारीतून उतरतात, ते त्या मुलांशी बोलतात. नक्की बघा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की खरात सर तुमचे सुपुत्र इथे आहेत आणि त्यांच्यासमोर मला हे व्यक्त करायला नक्की आवडेल की मला तुमचा हेवा वाटतो की तुम्ही प्रत्यक्ष बाबासाहेबांना बघितलेलं आहे आणि ती भावना तुम्ही नक्कीच पोहोचवताल. त्यामुळे खूप बोलण्यासारखं आहे. पण मी आज ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे ते आमच्या नानांकडे येते. नानांच्या संदर्भामध्ये बोलायचं, नानांनी नुकतीच 75 पूर्ण केली आहे. अमृत महोत्सवी कार्यक्रम झालेला होता आणि नानांचं खूप त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं, बोललं गेलं. पण एका हिंदी भाषकांनी केलेलं त्यांचं एक वर्णन, खूप मला तो शब्द आवडलेला होता की त्यांनी असं म्हटलं होतं की रमेश पतंगे म्हणजे काय, राष्ट्रीय विचारोंकी अमृत प्रेरणा. मला वाटतं राष्ट्रीय विचारोंकी अमृत प्रेरणा याच्या इतकं नानांचं यथार्थ वर्णन कुठलंही नाही. या एका वाक्यातून मला वाटतं नाना आपल्याला समजतात. नानांचं साहित्यविश्वही अफाट आहे, त्याच्याही खोलामध्ये मी जात नाही. नानांनी हाही काही योगायोग आहे बघा. म्हणजे हा पुरस्कार देणाऱ्या कमिटीचं मी खूप मनापासून अभिनंदन करते की किती योगायोग आहेत. नानांनी सुद्धा बहुजन समाजामध्ये नाना जन्माला आले, परंतु नानांनी जी प्रतिकूलता अनुभवली ना, तर त्या प्रतिकूल या शब्दाला सुद्धा असं वाटेल वा आपण अनुकूल आहोत. किती तऱ्हेचं आज ज्याला आपण सेवावस्ती म्हणतो, म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत झोपडपट्टीमध्ये नानांचं शिक्षणापर्यंतचं सगळं आयुष्य गेलेलं आहे. नानांनी संघ मी मनूमध्ये म्हटलं आहे की भुकेची आग म्हणजे काय असते आपल्याला नाही अनुभव त्याचा. म्हणजे मला तरी तो कधीच आला नाही, पण भुकेची आग म्हणजे काय असते याचा अनुभव नानांना अनेक वेळा घ्यायला लागलेला आहे. पुस्तकं वह्या दोघांच्याही वाटायला नव्हती आणि तरीही मंडळी आत्ता दीपभव म्हणत वाटचाल करत गेली. त्याचं फार विलक्षण कौतुक आहे. आणि आंबेडकरांच्या विचारांचा आणि आंबेडकरांच्या प्रत्यक्ष सहवासाचा परिसस्पर्श हा खरात सरांना लाभला आणि नानांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिसस्पर्श लाभला आणि 2 वादळी व्यक्तिमत्व ही मराठी साहित्य क्षितिजामध्ये उदयाला आली. हे खरं तर मराठी माणूस म्हणून आपलं भाग्य आहे. अनेक पुस्तकांवर रमेश पतंगे ही नाममुद्रा जेव्हा बघतो, नानांनी लिहिलं खूप. भारतीय माणसांबद्दल, मराठी माणसांबद्दल लिहिलं जातं. पण मला आठवतं की गांधी समजून घेताना किंवा नानांच्या लेखनाच्या पहिल्यांदा मी प्रेमात पडले ते महामानव अब्राहम लिंकन आणि त्याचं वरचं शीर्षक असं होतं, कुरूपतेत सुंदरता देणारा. ते शीर्षक पण किती नेमकं होतं बघा. वाचच तुम्ही. आपल्याला अब्राहम लिंकन हा वेगळ्या तऱ्हेने समजला जातो किंवा सामाजिक न्यायाचा योद्धा डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग, बाकीची तर खूप त्यांनी लिहिले. संविधान तर सगळीच त्यांनी लिहिलेली आहे. बारकाईनं त्यांनी सगळ्या जगातल्या संविधानांचा अभ्यास केलेला आहे. आणि समरसतेचा वाटसरू कसा असतो याचं मूर्तिमंत ते उदाहरण आहेत. समरसतेचा वाटसरू याच नावानं आत्ता 2019ला त्यांचं आत्मकथनात्मक पुस्तक आलं आहे आणि त्याची सगळी रॉयल्टी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं गुरुकुलमला दिलेली आहे, पुनरुत्थान गुरुकुलमला दिलेली आहे. हेही महत्त्वाचं आहे. एक पुस्तक नानांचं जरूर वाचा, बुकर टी वॉशिंग्टनवर जेव्हा गुलाम माणूस होतो. नक्की वाचलं पाहिजे. ते वाचत असताना पटकन आपल्याला गोदावरी परुळेकरांच्या माणूस जेव्हा जागा होतोची आठवण होते की ते माणूस, गुलाम माणूस होणं, आपण खूप भाग्यवंत आहोत. या अर्थाची गुलामी नाही आपल्या वाट्याला आली, पण तरीही त्याच्या पलीकडे ज्यांना केवळ आपण अमुक जातीत जन्माला आलं म्हणून दूर ठेवलं असेल ना, त्यांना काय वेदना होत असतील या वेदना नक्कीच समजून घ्यायला पाहिजेत. आणि
नानांचं एक वाक्य त्यातलं असं आहे, ते नक्कीच सांगण्याचा मला मोह होतोय. नानांनी असं म्हटलेलं होतं की सर्व विसंवादी स्वर मालवून बंधुतेची एक सुंदर सुसंवादी सुंदर धून तयार करणं, हे त्या बुकरचं वैशिष्ट्य होतं. मला असं वाटतं नानांनी नेमकं हेच केलं. खूप विसंवादी सूर आहेत आजूबाजूला, त्याच्याबद्दल बोलायला नको, पण ते सगळे सूर मालवून, मला तो फार शब्द, दिवा मी मालवते, पण तो स्वर, विसंवादी स्वर मालवायचा म्हणजे काय, ह्याचे धडे नानांच्या पायाशीच बसून घेतले पाहिजेत. थोडक्यात वैचारिक मांडणी असेल, ग्रंथलेखन असेल, यामध्ये या दोघांमध्ये खूप साधर्म्य आहे, पण त्या दोघांमध्ये काही समान सूत्र, जसं मगाशी मी गरिबीचा उल्लेख केला. आणखी एक मला या दोघांच्या संदर्भातलं जाणवलं, आणि ती म्हणजे कल्पनातीत प्रतिकूलता असताना सुद्धा त्यांनी जी उंची गाठली आहे ना, योगायोगानं त्या उंचीच्या मागे दोघांच्याही आईचा खूप मोठा वाटा आहे. खूप प्रतिकूलता आहे. तो माणूस सांगतोय की नाही नाही, हे असं 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 महामंडळीने केलं पाहिजे, आणि त्यावेळेला ती खरातांच्या ज्या मातोश्री आहेत ते ज्या तऱ्हेने म्हणतात ना, नाही नाही, हा काही, गावाच्या पाटलाविरुद्ध एका तथाकथित अस्पृश्य जातीतल्या महिलेनं असं बोलणं किंवा मुलीला परत पाठवणं. आज आपण मुलीवर होणारे अन्याय अत्याचार ऐकतो. सुशिक्षित आईवडील सुद्धा आपल्या मुलीला सासरवरून आणलं तर काय होईल असं म्हणतात, पण ती खरातांची आई मात्र त्या गावसभेसमोर बोलतीये की नाही नाही, माझ्या मुलीला मी पाठवणार नाही. त्यांची ती छोटी बहीण आहे, प्रचंड सासूरवास होते. कुठून आलं हे आत्मबळ? तेच आत्मबळ नानांच्या आईनेही दाखवले. आणि म्हणून मला असं वाटतं, मी सुरुवातीला वहिनींना आणि शकुंतलाताईंना नमस्कार केला, त्याचं कारणच आहे की हे आत्मबळ जे आहे ना स्त्रीमध्ये असलेलं, त्या आत्मबळाचं देखील अधोरेखन हे दोघं नकळतपणे करतात. आणि त्यामुळे आईची जिद्द, तिचा स्वाभिमान, युयुत्सु वृत्ती या दोघांमध्ये आलेली आहे. दुसरी एक लक्षणीय बाब आपल्याला सहजपणे जाणवते, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष प्रभाव हा या दोघांच्याही व्यक्तिमत्वावर आहे. किंबहुना हा दोघांच्या पुरस्कार देणारा आणि घेणारा यांच्यामधला तो एक समान धागा आहे. खरात सर तर आंबेडकरांच्या सगळ्यांनी भारावलेलेच होते, पण नानांचं वैशिष्ट्य असं आहे की नानांनी डॉक्टर बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द आणि त्या शब्दामागे असलेली कृती समजून घेत, त्याचं चिंतन मनन करत एक समन्वयात्मक भारतीय दृष्टिकोन त्यांनी नवीन पिढीपुढे मांडला. आज आम्ही जे बोलतो, आम्ही जे समजून घेतो, त्याचं खूपसं श्रेय हे नानांना आहे, कारण समन्वयात्मक कसं बघावं हे नानांनी सांगितलेलं होतं. आणि त्या दृष्टीनं नानांचं एक पुस्तक आणखी वाचावं असं मी सांगते, आणि ते म्हणजे आम्ही आणि संविधान. आपण बोलतो, चर्चा करतो, पण त्या संविधानाच्या मागे जे बाबासाहेबांचं एक भारतव्यापी आहे दृष्टिकोन, की एकीकडे ते मोकळेपणाने सांगतातही की ज्या ज्या वेळेला अशी स्थिती आली की वेदांची गरज आली तेव्हा व्यासांना तिथे आणलं, अमुक एक आलं तेव्हा आणलं, आणि आता संविधानाची गरज आहे तेव्हा मला बोलवलेलं. योगायोगाने ही तिन्ही मंडळी ही तथाकथित अस्पृश्य समाजातली आहेत. पण इथपर्यंत नाना सांगून थांबत नाही. नाना त्याच्या पुढे असं म्हणतात की बाबासाहेब जेव्हा घटना समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी जो व्यापक असा दृष्टिकोन घेतलेला आहे आणि त्या संपूर्ण प्रवाहाला जे मोठं केलेलं आहे ते तुम्ही ऐकलंच पाहिजे. नानांचं 17वं जे साहित्य संमेलन झालं होतं, आमचं समरसता साहित्य संमेलन कल्याणला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान हे त्या संमेलनाचं नाव होतं. आणि त्यावेळेला नानांनी जे काही अध्यक्षीय भाषण केलं आहे तेव्हा रवीजी मी तुम्हाला नक्की विनंती करेन की तुम्हाला आम्ही ते पुस्तक देतो आणि नक्की वाचा. आणि मला असं वाटतं की हा जो एक आहे, आज माझ्यामधल्या आईला, माझ्यामधल्या स्त्रीला एक असं सतत दुःख होतं की आज आपण सतत मतभेद व्यक्त करण्याच्या ऐवजी एकमेकांबद्दल मनभेद व्यक्त करतोय. आणि अशा वेळेला या प्रवाहाच्या बाहेर जाऊन कोणीतरी बाबासाहेबांना समजून घेतंय, आणि बाबासाहेब आमचेही आहेत, किंबहुना आम्ही बाबासाहेबांचे आहोत, हे जे म्हणणं आहे ना ते आमच्या नानांनी खूप ताकदीनं मांडलेलं आहे. आणि तशी ती पिढी त्यांनी केलेली आहे. आणि आता मला संपूर्ण देशाची राज्यघटना तयार करायची आहे असं म्हणणारे बाबासाहेब, किंवा राष्ट्रीयदृष्ट्या समाजाला बांधून ठेवणारी मूल्य परंपरा, जीवन परंपरा याचा विचार करणारं जे सांस्कृतिक ऐक्य आहे ते कसं अबाधित राहील याचा विचार कसा केला आहे बाबासाहेबांनी हे नाना सतत सांगतात. मला असं वाटतं कदाचित असं असेल
या दोघांच्याही सगळ्या जीवन प्रवासावर एक साधं जरी तटस्थतेने आपण अगदी उंच टेकाडावर उभं राहून बघितलं तरी मला आठवतं या दोघांचा जीवन प्रवास बघत असताना 12 डिसेंबर 1955ला मिलिंद महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक पंचसूत्री सांगितलेली होती आणि विद्या, प्रज्ञा, करुणा, शील आणि मैत्री. आणि या पंचसूत्रीनुसार विद्यार्थ्यांनी आपलं चरित्र घडवलं पाहिजेत. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांचं हे सूत्र या दोघांनीही आयुष्यभर जपलेलं आहे, ते वाढवलेलं आहे आणि त्यामुळेच इतकं अफाट काम दोघांच्या हातून झालेलं आहे. भिडस्त आणि आबोल स्वभाव हे दोघांचंही वैशिष्ट्य आहे. नानाई आमचे जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत फार आम्हालाही भीती वाटते, कारण मी खूप बोलते. नानांच्या सहवासात गेल्यानंतर आपोआपच शांत बसावंसं वाटतं. त्यामुळे खूप हे आहे. एक मला आठवतं की बाबासाहेब नी जे साहित्यिकांना मार्गदर्शन करताना जे म्हटलं होतं ना ते फार मोलाचं आहे. आम्ही समरसता साहित्य परिषदेची काही वर्ष अध्यक्ष कार्यकर्ता राहिल्यानंतर ते सूत्र माझ्या डोक्यात सदैव आहे की सरसते साहित्य आणि समरसतो साहित्यिक असं आम्ही सतत म्हणत असतो. पण त्याच्या मागे हे आम्ही का म्हणतो तर त्याचं महत्त्वाचं सूत्र असं आहे की बाबासाहेबांनी साहित्य कसं असावं याची खूप सुंदर व्याख्या केलेली होती किंवा मार्गदर्शन केलं होतं. बाबासाहेब असं म्हणाले होते की उदात्त जीवनमूल्य आणि सांस्कृतिक मूल्य आपल्या साहित्यातून आविष्कृत करा. रवीच्या पुस्तकाचं दुसरं हे होतं त्याचं कारण हे आहे की कुठेतरी ती उदात्त सांस्कृतिक मूल्य आलेली दिसतात. आपलं लक्ष आकुंचित मर्यादित ठेवू नका. आपली वाणी 4 भिंतींपुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी स्वतःच्या प्रश्नांपुरती बंदिस्त करू नका. व्यक्ती स्वातंत्र्य असतं, व्यक्ती स्वातंत्र्याने लिहिणारी मंडळी तर सगळा साहित्य प्रवाह त्याच्याबद्दल बोलायला नको. त्याच्या विरुद्ध खूप वेळा मी आवाजही उठवला की शेवटी वैयक्तिक माझ्या सुखदुःखांना एक मर्यादा असली पाहिजे. ती 4 भिंतींच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे. तिचं तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचं, दलितांचं फार मोठं जग आहे हे विसरू नका. त्यांच्या व्यथा, त्यांच्या वेदना नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यात झटा. यातच खरी मानवता आहे. मला असं वाटतं आज पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो आहे ते डॉक्टर शंकररावजी खरात आणि ज्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे ते माननीय रमेशजी पतंगे या दोघांनीही आपल्या साहित्यातून, आपल्या कृतीतून सदैव मानवतेचंच अधोरेखन केलेलं आहे. प्रास्ताविक करण्याची ती संधी मला मिळाली. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीने, माझ्या पिढीच्या वतीने मी या दोघांनाही विनम्र अभिवादन करते आणि त्यांनी आपल्याला ही प्रेरणा द्यावी अशी त्यांच्याकडे विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद श्यामताई. अतिशय अप्रतिम पद्धतीने आपण मान्यवरांचा परिचय करून दिला. इदं मम राष्ट्राय स्वा, हे माझं नाही, हे राष्ट्राचं आहे. या विचाराने प्रेरित होऊन अनेक संस्था आज आपल्यात काम करत आहे. कोरोना काळातही अशा उल्लेखनीय काम केलेल्या अनेक संस्था आहेत. त्यापैकीच प्रातिनिधिक स्वरूपात 4 संस्थांचा आपण गौरव करत आहोत आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी मुग्धाताईंना व्यासपीठावर आमंत्रित करतो. नमस्कार. पुणे महानगरामध्ये मागील 7 वर्षांपासून वस्ती विकास योजना चालू आहे. आपल्याला बहुतेकांना यामध्ये हे सर्वांना माहीत आहे. 364 सेवा वस्त्यांमध्ये विविध सेवा संस्थांच्या माध्यमातून आपण अनेक सेवा कार्य सुरू करत आहोत. आत्ता कोविड काळामध्ये सुद्धा संघटितपणे संघाचा सेवा विभाग आणि पुणे महानगरातल्या 10 संस्था, त्याचबरोबर कोविड काळामध्ये याच्या माध्यमातून आपण सेवावर्धिनी, राष्ट्रसंघ जनकल्याण समिती, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असेल, कर्वे स्त्री शिक्षण संस्था असेल, त्याचबरोबर निरामय आहे, वेगवेगळे गणेश मंडळ आहेत सेवावस्थांमध्ये काम करणारे, काही ज्ञाती संस्था आहेत. अशा ना एकत्रितपणे, एकत्र संघटितपणे आपण जे सर्वांनी मिळून जे कोविडमध्ये काम केलं त्याचा एक परिणाम म्हणून आज आपल्याला कोविड काळामध्ये जे आपल्याला एक यश मिळाले तर ते आता इथून दिसतंय. या माध्यमातून आपण आता 4 सामाजिक संस्थांचा सत्कार करणार आहोत. तर सर्वप्रथम मी पुणे महानगरामध्ये सर्वत्र काम करणाऱ्या सेवा सहयोग फाउंडेशन या संस्थेचा थोडक्यात परिचय करून देते. मागील 13 वर्षांपासून पुणे आणि मुंबई तसंच पिंपरी चिंचवड या तिन्ही भागांमध्ये संस्थेच्या माध्यमातून शिक्षण,
आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण अशा विविध विषयांमध्ये संस्थेचं काम केलं जातं. संस्थेचा समुत्कर्ष हा एक जो विषय आहे, या माध्यमातून शिक्षण या विषयावर 75 सेवावस्थांमध्ये मोफत अभ्यासिका चालवल्या जातात. यामध्ये जवळपास 5,500पेक्षा जास्त विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. 150पेक्षा जास्त वस्ती अभ्यासिका म्हणजे ताईदादा या सगळ्या वस्ती पातळीवर काम करत आहेत. महिला सक्षमीकरणाचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 900पेक्षा जास्त महिला या माध्यमातून आपल्या जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरी विकास हा जो सेवा कार्य चालतं, त्यामध्ये जवळपास 10 ते 18 या वयोगटातील मुलींसाठी हा प्रकल्प 40 सेवावस्थांमध्ये चालवला जातो आणि 2,500पेक्षा जास्त मुली याच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत. स्कूल किट हा एक अभिनव उपक्रम मागील 12 वर्षांपासून सेवा सहयोगच्या माध्यमातून सुरू आहे आणि 25पेक्षा जास्त जिल्ह्यांमधल्या 500 अधिक शाळा प्लस 7 स्वयंसेवी संस्था, आपत्तीग्रस्त विद्यार्थी यांना आपण स्कूल किटचं वाटप केलेलं आहे आणि 2.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी या स्कूल किट वापरत आहेत. कोविड काळामध्ये संस्थेच्या माध्यमातून जवळपास 8,000पेक्षा जास्त कुटुंबांना आणि ग्रामीण भागामध्ये तसेच आदिवासी पाड्यांवर सुद्धा 2,000पेक्षा जास्त फूड किट वाटप केलं. दिवाळीमध्ये यावेळेला दिवाळी प्रत्येकाची साजरी होत नव्हती, त्यामुळे 1,000 कुटुंबांना दिवाळीचं किट वाटप केलं. अभ्यासिकेतल्या 5,500 विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क वाटप, गरजूंना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अशा अनेक ठिकाणी कोविड काळामध्ये संस्थेने काम केलं आहे. 3 ठिकाणी पोस्ट कोविड OPD आत्ता कार्यरत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा सुराज्य सर्वांगीण विकास, सेवा सहयोग आणि स्वरूपवर्धिनी या 3 संस्थांच्या माध्यमातून दुसऱ्या लाटेमध्ये जे आपण अंत्यसंस्काराचं काम केलं, त्यामध्ये 435 कोविड मृतदेहांवर सेवा सहयोगच्या काही कार्यकर्त्यांनी आणि या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले गेले आणि 1890 कोविड आणि नॉन कोविड मयत पास काढण्यासाठी आपण कॉर्पोरेशनला किंवा पुणे महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांना मदत केलेली आहे. मी सेवा सहयोगचे श्री मकरंद सौंदलगिरीकर आणि गजानन यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सत्कार स्वीकार करावा. यानंतरची दुसरी संस्था आहे स्वर्गीय नाना पालकर स्मृती समिती पुणे संचलित सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प. या संस्थेची स्थापना 2001मध्ये झाली आणि संस्थेच्या माध्यमातून पुणे शहरामधल्या येरवडा आणि वडगाव शेरी या भागांमधल्या 54 सेवावस्थांमध्ये सेवाकार्य केली जातात. प्रामुख्याने आपल्या वस्ती विकास योजनेमध्ये शिक्षण, किशोरी विकास, आरोग्य, संस्कार, स्वावलंबन, युवक युवती संघटन अशा सगळ्याच विषयांवर आपण सेवावस्थांमध्ये काम करतो आणि या संस्थेच्या माध्यमातूनही हजारो विद्यार्थी आणि कुटुंब आपल्याशी जोडली जात आहेत. कोविड काळात सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळामध्ये धान्य वाटप, मास्क वाटप, सॅनिटरी पॅड वाटप, रुग्णांसाठी घरपोच जेवणाचे डबे असे आवश्यक असलेलं त्या काळामध्ये त्या सुरुवातीच्या काळात जे आवश्यक होतं ते मदत कार्य केलं. त्यानंतर मग परत मगाशी मागितल्याप्रमाणे जो मयत विषय होता त्यामध्ये ससून येथे मयत पासासाठी नागरिकांना मदत केली, त्याचबरोबर वैकुंठात अंत्यसंस्कारासाठी मदत केली. अशा महत्त्वाच्या कामामध्ये वस्ती पातळीवर युवक युवतींना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून आपण मोलाचं काम केलं गेलं. सध्या लसीकरण जाणीव चालू आहे, नोंदणी चालू आहे लसीकरणाची, रक्तदान शिबिरं सुरू आहेत आणि एकूणच आरोग्य विषयाच्या कामाची आवश्यकता लक्षात घेऊन येरवडा येथे स्वातंत्र्य सेनानी गंगाराम कर्णे हॉस्पिटल या नावाने मोफत आरोग्य केंद्र मागील 2 वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी अशा 3ही पॅथींचे उपचार केले जातात. मागील वर्षामध्ये जवळपास 5,000पेक्षा जास्त रुग्णांनी या हॉस्पिटलचा, रुग्णालयाचा, OPDचा लाभ घेतलेला आहे. 67 शिबिरं या भागामध्ये आपण केली. त्या माध्यमातून 7,000 पेक्षा जास्त नागरिक आणि 2,500पेक्षा जास्त लहान मुलांसाठीची तपासणी केली गेली. सेवावस्थेतील गरजू नागरिकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मोफत सुविधाही या संस्थेच्या माध्यमातून आता देता येत आहे आणि येरवडा आणि वडगाव शेरी या भागामध्ये सध्या 6 पोस्ट कोविड OPD सुरू आहेत. सेवावस्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेला हा भाग आहे आणि त्यामध्ये सुराज्य सर्वांगीण विकास या प्रकल्पामुळे सर्व वयोगटातील बंधू भगिनींना याचा उपयोग होत आहे. मी सुराज्य संस्थेचे श्री विजयजी शिवले, सविता भांगरे आणि नितीन समन्वयक नितीन या तिघांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि श्री रमेशजी पतंगे यांना विनंती करते की त्यांनी या संस्थेचा सत्कार करावा. यानंतरची पुढची संस्था आहे स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान. 2010 पासून व्याख्यानमाला
आणि मुलामुलींसाठी गंमत शिबिर, 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा अशा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पुणे शहराच्या सिंहगड भागामध्ये संस्थेचं काम सुरू झालं. 2014 पासून याच भागातल्या सेवावस्त्यांमध्ये स्थायी स्वरूपाचं काम सुरू करण्याचं संस्थेने निश्चित केलं. यामध्ये समाज प्रबोधन, संस्कार, शिक्षण, आरोग्य, महिला रोजगार या विषयांचा प्राधान्याने समावेश आहे. सध्या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले 30 बाल उन्नती वर्ग, संस्कार वर्ग सुरू आहेत आणि 1000पेक्षा जास्त विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. 12 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलामुलींसाठी किशोर दर्पण या नावाने 8 वस्त्यांमध्ये काम सुरू आहे आणि अनेक युवक यामध्ये जोडले गेलेले आहेत. संस्थेचे 3 वस्त्यांमध्ये साप्ताहिक दवाखानेही सुरू आहेत आणि सेवावस्तीतील अनेक नागरिकांना याचा लाभ होत आहे. कोविड काळामध्ये शैक्षणिक नुकसान भरून निघावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून 25 वस्त्यांमध्ये स्मार्ट अभ्यासिका सुरू आहेत आणि 700पेक्षा जास्त विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा या संस्थेचा कोविड काळातला अभिनव उपक्रम म्हणजे स्क्रीनशिवाय शिक्षण अशी एक अभ्यासपूरक पुस्तिका. या नावाने हा एक आगळावेगळा आणि अभिनव उपक्रम सध्या पुणे शहरामध्ये सुरुवातीला त्यांनी सिंहगड भागातल्या काही वस्त्यांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात केला आणि त्याचं एकूणच विस्तार आणि त्याची आवश्यकता आणि त्याची विद्यार्थ्यांमध्ये असलेली गोडी लक्षात घेऊन सध्या पुणे महानगरामध्ये 70 सेवावस्त्यांमध्ये हा उपक्रम चालू आहे आणि 3000पेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत. कोरोना काळामध्ये सुद्धा 36 सेवावस्त्यांमध्ये त्यातल्या दुर्बल घटकातल्या शेकडो कुटुंबांपर्यंत संस्था पोचलेली आहे. 16 आरोग्य केंद्रांमार्फत जवळपास 7000पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली आहे. अर्सेनिक अल्बम गोळ्यांचं वाटप, सॅनिटरी नॅपकिन वाटप, मास्क वाटप अशीही कामं सुरुवातीच्या काळात करण्यात आली. 1000 कुटुंबांना शिधा वाटपही केलेलं आहे. आणि अजून एक काम या काळामध्ये केलं की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला गावी जाणारे जे मजूर होते, त्यांची नाव नोंदणी करण्यासाठी प्रशासनाला मदत करण्यासाठी प्रशासनातल्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे स्वानंदकडे ज्यावेळेला सहकार्य मागितलं त्यावेळेला स्वानंदचे कार्यकर्ते पोलीस आणि प्रशासनाच्या या नोंदणीच्या कामासाठी तत्परतेने हजर झाले आणि एकूणच ती सगळी व्यवस्था सुकरपणे करण्यात आली. असे अनेक काम स्वानंदच्या माध्यमातून सुरू आहे. मी स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे श्री सुधीरजी काळकर आणि समन्वयक गजानन देशमुख यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मी रवीजींना विनंती करते की त्यांनी संस्थेचा वतीने सत्कार करावा. यानंतरची संस्था आहे लोकविकास मंडळ. तसं बघायला गेलं तर सर्वात जुनी संस्था आहे, पण वस्ती विकास योजनेच्या अंतर्गत आपण मागील 3 वर्षांपासून पुणे शहरातल्या विद्यापीठ भागामध्ये या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे. संस्थेचे आत्ता 34 वस्त्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, संस्कार, स्वावलंबन आणि कौशल्य विकास या विषयांवर काम आहे. कोरोना महामारीचं जेव्हा काम सुरू झालं त्यावेळेला पहिल्या टप्प्यामध्ये संस्थेने इतर संस्थांप्रमाणेच जशी आवश्यकता होती तसं शिधा वाटप, सॅनिटरी नॅपकिन, मास्क, आयुर्वेदिक काढा हे वाटप तर केलंच, पण त्याचबरोबर वस्ती पातळीवर वेगवेगळी आरोग्य शिबिरं, रोजगार सर्वेक्षण त्यांनी केलं, वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळावे घेतले, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं आणि स्क्रीनशिवाय शिक्षण हा जो उपक्रम स्वानंदच्या माध्यमातून चालतो तोही उपक्रम आज अनेक 28 सेवावस्त्यांमध्ये सुरू आहे आणि 600 विद्यार्थी या पुस्तिकेचा स्क्रीनशिवाय शिक्षण पुस्तिकेचा लाभ घेत आहेत. सध्या 26 सेवावस्त्यांमध्ये 3 ते 14 वयोगटातील मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा बाल उन्नती वर्ग सुरू आहेत आणि 17 वस्त्यांमध्ये स्मार्ट अभ्यासिका सुरू आहेत. सध्या संस्थेच्या माध्यमातून 4 पोस्ट कोविड OPD सुरू आहेत. अशा सगळ्या प्रकारे संस्थेचं काम हे 47 सेवा कार्य एकूण 34 सेवावस्त्यांमध्ये सुरू आहेत. मी संस्थेचे संचालक श्री संतोषजी बाम आणि समन्वयक अरुण निमकर्डे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यावं आणि मी सुनीलजींना विनंती करते. धन्यवाद सर. हे सर्व प्रातिनिधिक सत्कार आहेत. पुणे महानगरातलं सेवावस्ती विकास योजना आणि त्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या अनेकविध संस्था, अनेक शिक्षण संस्था, अनेक रुग्णालयं आणि या सगळ्यांच्या माध्यमातूनच पुणे शहरातलं काम उत्तम प्रकारे सुरू आहे. मी आयोजकांना मला इथे या संस्थांची माहिती देण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद देते. सर्व गौरवनायक संस्थांचे अभिनंदन आणि मुग्धाताई धन्यवाद. आता आपण डॉक्टर शंकरराव खरात स्मृती पुरस्कार सोहळा सुरू करत आहोत. मी पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे
प्रकुलगुरू श्री डॉक्टर एन एस उमराणी यांना विनंती करतो की त्यांनी आमचे प्रेरणास्रोत ज्येष्ठ विचारवंत लेखक सन्माननीय श्री रमेशजी पतंगे यांचा डॉक्टर शंकरराव खरात स्मृती पुरस्कार प्रदान करून सत्कार करावा. डॉक्टर शंकरराव खरात स्मृती पुरस्कार श्री रमेशजी पतंगे यांना प्रदान करण्यात येत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचे अभिनंदन करावे. धन्यवाद. मी श्री सन्मान्य रमेशजी पतंगे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय डॉक्टर उमराणी जी, डॉक्टर रवींद्र खरात, चित्तरंजन भागवत आणि माझे मित्र डॉक्टर सुनील भणगे, घड्याळाकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा लक्षात असं येतं की जवळजवळ 1.25 तास आपला कार्यक्रम चाललेला आहे आणि लगेच सूचना येते की फार बोलू नको. म्हणजे आपल्या आतूनच सूचना येते. त्यामुळे 3-4 मिनिटांमध्ये माझे मनोगत व्यक्त करतो. डॉक्टर श्यामा घोणसे यांनी माझा परिचय करून देत असताना माझी तुलना शंकररावांशी केली. मी शंकररावांच्या दृष्टीने फार लहान माणूस आहे म्हणून माझी त्यांच्याशी काही तुलना होऊ शकत नाही. हे मी नम्रतेने बोलायचं असं म्हणून बोलत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा समरसता मंचाचं काम सुरू झालं 83 साली 85 साली, तेव्हा मुंबईत वाढलेला मी आणि संघात वाढलेला मी याला जातीयता काय असते, अस्पृश्यता काय असते याचं ज्ञान शून्य असतं. कारण संघात जातीयता नाही, अस्पृश्यता नाही आणि मुंबईत ते पाहायला कोणाला वेळ नाही. कारण आमचं जीवन सगळं त्या लोकल टायमिंगशी जोडलेलं असतं. आणि एकदा सकाळी बाहेर पडलं की रात्री घरी यायचं. मग कुठे चहा खाणं पिणं, बाजूला कोण बसलं, कोणाला वेळ आहे विचार करायला काय तो. तेव्हा हे सगळ्या म्हणून शंकरराव खरातांची पुस्तकं वाचल्यानंतर मग त्यांचा तराळ अंतराळ असेल, 12 बलुतेदार असेल, या सगळ्या वाचल्यानंतर हे खेडोपाडीचं विश्व काय आहे भयानक हे मला समजलं. आणि समरसता मंचाचं काम करायचं म्हणजे काय करायला पाहिजे, काय करायचं आहे, काय आव्हानं आहेत आपल्यासमोरची हे मला समजलं. आमचं संघाचं कसं असतं की काम सुरू होतं, समाजाची आवश्यकता आहे म्हणून सुरू होतं. मग त्यातला तर जो सिनियर कार्यकर्ता जबाबदारीने पुढे विषय नेल त्याच्याकडे ते काम दिलं जातं. त्यातलं काही समजतं म्हणून दिलं जातं असं काय ते. संघाचं एक सुरेख वाक्य आहे, तुला काही कळतं म्हणून तुला काम दिलेलं नाही, तुला कळावं म्हणून काम दिलेलं आहे. आणि मग कार्यकर्ता तो शिकत जातो. अशी आमची स्थिती झाली की आज देशभर समरसता मंच किंवा समरसता म्हटलं की माझं नाव घेतलं जातं. पण ते आमची सुरुवात अशी आहे. आणि त्या सुरुवातीचं आमचे मार्गदर्शक जे आहेत हे शंकरराव खरात, अनेक जण आहेत, त्यातले माननीय शंकरराव खरात हे एक आहेत. त्यामुळे मला त्यांच्या बरोबर बसवण्याचं काही कारण नाही. मी खऱ्या अर्थाने लहान माणूस आहे. ते त्या अर्थाने आमचे गुरुवरी असं मानलं पाहिजे. ते अशा अर्थाने मानलं पाहिजे की शंकररावांच्या सगळ्या लेखनामध्ये एक आर्त आहे, समाजासंबंधीची एक अपार करुणा आहे. आणि ज्याला दलित साहित्याची सगळी विशेषणं लावली जातात
नकार विद्रोह वगैरे वगैरे त्यात ते न बसणारं साहित्य आहे. आणि म्हणून आता ही जन्मशताब्दी चालू आहे आणि सगळी दलित चळवळ शंकरराव खरातांच्या बाबतीमध्ये थंड आहे, हे जे विदारक दृश्य दिसतं त्याचं कारण इथे आहे. आणि जे भोगला, जसा भोगला तसं तसं त्यांनी मांडला. जसं मी मनुसंग या पुस्तकामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला तसं त्यांनी मांडला. आणि त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्थेचे सगळे लोक शिकार झालेले आहेत. म्हणजे जो अस्पृश्यतेचं पालन करणारा आहे तोही त्या व्यवस्थेचा बळी झालेला आहे. आणि अस्पृश्यता ज्याला भोगावी लागते तो त्याचा भुक्तभोगी आहे. म्हणून बदल करायचा असेल तर समग्र समाजाचा बदल करावा लागतो. केवळ आपली नकार विद्रोहाची टुणटुणं वाजवून ते होत नाही. ज्यांच्यामध्ये बदल घडवायचा आहे ते तिथे सुद्धा जाऊन काम करावं लागतं. परमपूज्य गुरुजींचं फार सुरेख वाक्य आहे जे आम्हाला ते समरसता मंचाचं काम करत असताना असं अंतःकरणात कोरून ठेवावं लागतं. अस्पृश्यता ही सवर्णांच्या मनातील संकुचित भावाचे दुसरे नाव आहे. अस्पृश्यता काय आहे तर अस्पृश्यता ही सवर्णांच्या मनातील संकुचित भावाचे दुसरे नाव आहे. म्हणून अस्पृश्यता दूर करायचे म्हणजे काय करायचं, त्याचं मन सुधारलं पाहिजे, मानसिक परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. तर या प्रकारचा आशय जो आहे हा सगळ्यात जसं बाबासाहेबांच्या लेखनातून आम्हाला प्राप्त झाला तसं शंकरराव खरातांच्या लेखनातून सुद्धा प्राप्त झाला. आणि म्हणून ते घेऊन एक जी भूमिका आहे, एक समन्वयाची भूमिका आहे, ती काही समरसता मंचाची शोध नाही आहे, संघाचाही शोध नाही आहे, ही आपली प्राचीन परंपरा आहे. हा भारत जो टिकून राहिलेला आहे तो या सगळ्या परंपरेमध्ये टिकून राहिलेला आहे. जे एका वाक्याचा उल्लेख यांनी केला श्यामाताईंनी, बाबासाहेब ते O.P. मथाई यांना म्हणतात त्या रेमिनिसेन्सेस ऑफ नेहरू इरामध्ये ते सगळं वाक्य आहे त्यांचं की वेन हिंदूज निडेड वेदांत दे कॉल्ड फॉर व्यास. म्हणजे जेव्हा वेदांताची गरज आहे वेद तेव्हा व्यासांकडे हे काम देण्यात आलं. हू वॉज नॉट कास्ट हिंदू. ते सत्यवती नावाच्या एका कोळीचे पुत्र आहेत, ते सवर्ण नाही आहेत. आणि जेव्हा हिंदू समाजाला महाकाव्याची गरज लागली तेव्हा हे काम वाल्मिकीकडे देण्यात आलं. ही वॉज नॉट कास्ट हिंदू, हे बाबासाहेबांची वाक्य आहेत. आणि जेव्हा संविधानाची गरज लागली तेव्हा ते काम मला सांगण्यात आलं. पुढे त्यांनी हे नाही म्हटलं की आय एम नॉट कास्ट हिंदू, पण एवढं बोलून ते थांबले. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की हा देश जो आहे ना हा व्यास, वाल्मिकी, आंबेडकर या परंपरेने घडलेला आहे. आणि ही परंपरा कशी आहे ती ही सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून सामाजिक दोष आहेत हे सर्व समाजाचे असतात आणि ते जर दूर करायचे असेल तर सर्व समाजाने मिळून त्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्टिन लुथर किंगचा चरित्राचा जो बोध आहे किंवा त्याहीच्या अगोदरचा जो बुकर टी वॉशिंग्टन याचा जो उल्लेख केला गेला पुस्तकाचा त्याचा सिद्धांत आहे. त्याचा सिद्धांत असा आहे की आम्ही गुलामीतून मुक्त झालो खरं आहे, परंतु ज्यांनी आम्हाला गुलामीत लावलं त्या गोऱ्यांशी जर आपण संघर्ष करत राहिलो तर आपली काहीही प्रगती होणार नाही. आपल्याला काय करायला पाहिजे की आपली उन्नती इतकी केली पाहिजे, ज्ञान असं प्राप्त केलं पाहिजे, एक्सपर्टाईज प्राप्त केलं प्रत्येक याच्यामध्ये. तू गोरा माणूस आपल्याकडे येईल की तू बटाटा तुझ्या शेतात पिकवलास आणि एकरी एका 100 पोती उत्पन्न काढलं, मी पण बटाटा लावला, मला 50 पोती आली, तू मला शिकव कसं काय ते. तो आपल्याकडे शिकायला आहे. तर हे तुम्ही कौशल्य संपादन करा. आज असं होतं दुर्दैवाने की महाराष्ट्राचा विचार करत असताना मला जे जाणवतं ते असं जाणवतं की केवळ ज्याला भावनिक विषय घ्यायचे आणि त्याच्या भोवती सगळी दलितांचा विषय जो आहे तो खेळवत राहायचा. आणि राजकारणी लोक इतके हुशार असतात की ते त्या भावनिक विषयच काढत राहतात.
मग कुठल्या याला नाव द्या, बाबासाहेबांचं चळवळ करा, 2 वर्ष सगळी शक्ती तिच्यामध्ये वाया घालवायची. बाकीचे प्रश्न पडलेले आहे. जागतिकीकरण झाला, त्या जागतिकीकरणाचे काय परिणाम आमच्या सगळ्या समाजावर होत चालले आहेत आणि वंचित समाजावर, दलित समाजावर काय परिणाम होतात त्याचा कोण विचार करणार? शिक्षणाची सगळी आता सगळे त्याचे डायमेन्शन बदलत चाललेले आहेत. आता तुम्ही डिग्री घेतली, त्या डिग्रीला नोकरीच्या बाजारामध्ये 0 किंमत आहे, काही किंमत नाही. मग त्यांना तुम्ही शिक्षण नवीन काळानुरूप काय घ्यायला पाहिजे त्यांना कोण सांगणार? असे असंख्य विषय असतात की ज्याच्या संबंधीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त हे भावनिक विषय आले की मग सगळे रस्त्यावर उतरायचं आणि काही करायचं आणि त्याला त्या प्रकारचे राजकीय नेते ते झुलवट होतात. मग आंबेडकरांच्या स्मृतीचं हे करा, ते करा, रस्त्याला नाव द्या, विमानतळाला नाव द्या, हे करा, असे 2-4 वर्ष त्याच्यामध्ये निघून जातात. ती गेली की पुन्हा नवीन काहीतरी विषय काढायचा, पुन्हा त्यात लोकांना गुंतवून ठेवायचं. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो बाबासाहेबांनी मंत्र दिला, ते शिक्षण घ्या म्हणजे काय करा तर शिक्षण आधुनिक काळाला अनुरूप अशा प्रकारचं शिक्षण असेल ते घेतलं पाहिजे. आपली गुणवत्ता खूप वाढवली पाहिजे. समाजाच्या दृष्टीने जसं आपल्याकडे एक डॉक्टर रवींद्र डॉक्टर बसलेले आहेत, सर्जन आहेत ते, तेव्हा सर्जन असल्यामुळे ज्याला मला समजा उद्या काही झालं आणि काही ऑपरेशन करायचं आहे त्यांच्याकडे जायचं तर मी त्यांच्याकडे जाणार ना, ज्याच्याकडे एक्सपर्टाईज आहे त्याच्याकडे जाणार. मग तिथे बाकी सगळ्या गोष्टींना काही अर्थ नसतो. तेव्हा हे एक्सपर्टाईज ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. तर या दृष्टीने त्याचा सगळा विचार व्हावा. मी खूप त्या मनाने शंकररावांच्या तुलनेमध्ये लहान माणूस आहे, त्यांच्या नावाने मला पुरस्कार तुम्ही दिलात. आणि जसं सुनीलने अगोदर म्हटलं, सुनीलने जेव्हा मला फोन केला तेव्हा मी त्याला म्हटलं की बाबा मी हल्ली पुरस्कार वगैरे स्वीकारायला कुठे जात नाही. एकतर लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिला, आता झाला ना, ते टर्मिनल झालं समजायचं. आणि 75चा भव्य सत्काराचा कार्यक्रम माझ्या कल्पनेचे नसेल, तो एवढा मोठा कार्यक्रम आला, सरसंघ जलक त्याला आला. आता काय करायचे, सत्कार पुरे झाले, पण त्याचा आग्रह पडला नाही, नाही ते असं आहे तसं आहे. आणि तो आमच्याबरोबरच 85 सालापासून ज्याच्याबरोबर आपण काम करतो आहोत, तर मग त्याचे आग्रह काही मोडता येत नाहीत. तेव्हा मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद रमेशजी आणि धन्यवाद सुनीलजी. मी आता आपले प्रमुख वक्ते आणि सन्माननीय श्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू श्री डॉक्टर NS उमराणी सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आपलं बहुमोल मार्गदर्शन करावं. मंचावर उपस्थित आदरणीय श्री रमेशजी पतंगे, श्री चित्तरंजन भागवतजी, डॉक्टर खरात, आया बाया या नवीन पुस्तक आवृत्तीचे लेखक श्री रवींद्र गोळे, डॉक्टर सुनीलजी भंडगे, डॉक्टर श्यामाताई, मुग्धाजी वार्ड, डॉक्टर संजय तांबट, सर्व 4ही संस्थांचे अतिशय संवेदनशील असे कार्यकर्ते, त्यांचे मित्र आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, रमेशजींनी अतिशय कमी वेळेत
अतिशय उपयुक्त जे आज तुरंत मी आणि तुम्ही अंमलात आणले पाहिजेत असे विचार मांडले. आणि हे मांडत असताना ते म्हणाले की मी फार मोठा नाही. हेच तर मोठेपण असतं. विद्यापीठामध्ये कार्यरत असताना अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्कार करण्याचे अनेक प्रसंग येतात, कौतुक करण्याचे अनेक प्रसंग येतात. परंतु आजचा हा कार्यक्रम अनेक अर्थाने मला वेगळा वाटला, भासला आणि आहे असं माझं स्वच्छ प्रांजळ मत बनलंय. आदरणीय शंकरराव खरातांच्या नावाने पुरस्कार प्राप्त होणं कदाचित त्यांच्या उंचीच्या मानाने थोडंसं सोपं वाटत असलं तरी माझ्यासारख्या शिक्षकाला शंकररावांच्या नावाने पुरस्कार प्राप्त होत असताना त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं मला ते खूप महत्त्वाचं वाटतं. शंकरराव खरातांचं मी एकच व्याख्यान ऐकलं होतं. बार्शीला मामासाहेब जगदाळे यांची संस्था आहे. त्या संस्थेच्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी आदरणीय शंकरराव आले होते. त्यावेळेला 1.25 तास त्यांचं भाषण झालं होतं. प्राध्यापक होते, शाळेतले शिक्षक होते, नॉन टीचिंग स्टाफ होता, मुलं होती, ग्रामस्थ होते. परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये इतकं सोपं भाषण, इतकं थेट भाषण आणि संपूर्ण 1.25 तास पिन ड्रॉप, ज्याला आपण इंग्रजी म्हणतो, अशी पिन ड्रॉप शांतता संपूर्ण मैदानावर 1.25 तास प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य झेरण्यासाठी, ते वाक्य समजून घेण्यासाठी, डायजेस्ट करण्यासाठी प्रत्येक श्रोता काना मनामध्ये प्रत्येक शब्द साठवत होता. त्यांचे अनुभव, त्यांचे उपदेश, त्यांची विद्वत्ता हे सगळं मी 1.25 तासामध्ये पाहिलेलं, अनुभवलेलं. अशा एका मोठ्या साहित्यिक यांच्या नावाचा पुरस्कार आणि त्या पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रकुलगुरू म्हणून सहभागी होताना मला खूप खूप आनंद झाला आहे. रमेशजींनी एक अतिशय महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे. आज मला काही झालं तर मला डॉक्टरांच्याकडेच जावं लागणार आहे. हेही अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित असणारे बदल यावर खूप काही चर्चा आहे आणि आम्ही स्वतः काही कामाला सुरुवात पण केली आहे. हे काम करत असताना नेहमी मनामध्ये एक विचार येतो, आज बाबासाहेब असते तर त्यांनी काय विचार केला असता. कोविड परिस्थितीमध्ये प्रचंड हाहाकार, दैन्य, व्यवसाय बंद पडले, नोकऱ्या गेल्या, कुटुंब उद्ध्वस्त झाली. एका अर्थाने एक अंधकार, एक नैराश्य, उदासीनता, ताणतणाव, आर्थिक मानसिक
सर्व प्रकारचे. अशा कोविडकालीन परिस्थितीमध्ये, या अंधार युगामध्ये बाबासाहेबांनी काय विचार केला असता, तर मला माझ्यातला तो शिक्षक आहे, तो शिक्षक मला बजावून सांगतोय शिक्षणच पूर्णपणे बदललं पाहिजे. मग प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, विद्यापीठातलं शिक्षण असेल, हे शिक्षण पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता आहे, ज्यामध्ये पर्यावरणाचा विचार केला जाईल, निसर्गाचा विचार केला जाईल, आपल्या संस्कृतीचा विचार केला जाईल, आपल्याकडे असणारी महान जी शौर्य परंपरा आहे, संतांची परंपरा आहे, समाज सुधारकांची परंपरा आहे, या सर्व परंपरांचं कुठेतरी आकलन, उजळणी पुन्हा एकदा जोरकसपणे अभ्यासक्रमामध्ये, पेडागॉजीमध्ये, मूल्यमापनामध्ये आणि प्रशस्तीमध्ये सुद्धा येण्याची खूप गरज आहे. कारण मुख्यतः शिक्षणाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे, 4 गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत. आत्ता आवश्यक असणारं, आत्ताचं उपयुक्त, कंटेम्पररी, कटिंग एज नॉलेज. कटिंग एज नॉलेज त्याला जगण्यासाठी, सक्षम होण्यासाठी सुखदुःख आहेत, भावभावना आहेत, आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत. त्या सर्व चॅलेंजेसना नोकरीपासून व्यवसायापर्यंत, स्टार्टअपपासून प्लेसमेंटपर्यंत सर्वत्र तो मुलगा, ती मुलगी टिकून राहून आणि स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते शिक्षण, ते ज्ञान, कंटेम्पररी कटिंग एज नॉलेज ज्ञान. आणि दुसऱ्या बाजूला रमेशजी म्हणाले कौशल्य, स्किल. मग हे स्किल्स कोणते आहेत? आत्ताच्या कालखंडामध्ये 21व्या शतकामध्ये जे व्यवसाय आहेत, जो व्यापार आहे, जे उद्योग आहेत, जे शिक्षण आहे, जे समाजकारण आहे, राजकारण आहे, साहित्यकारण आहे, संस्कृतीकारण आहे, कलेचं हे एक मोठं क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्रामध्ये पारंगत होण्यासाठी, टिकून राहण्यासाठी, ती क्षेत्र काबीज करून त्या क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी, विद्यार्थी घडवण्यासाठी 21व्या शतकाला अनुरूप कौशल्य, 21st सेंचुरी स्किल्स हे आपण देतो का? आणि नंबर 3, व्हॅल्यू सिस्टीम. व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे प्रामाणिकपणा किंवा खरं बोलावं इतपत व्हॅल्यू सिस्टीमचा संबंध नाही. व्हॅल्यू सिस्टीमचा संबंध खूप खोलवर आहे. मी कसं उभं राहावं, काय बोलावं, काय बोलू नये, कोणत्या शब्दांचा वापर करावा, कोणते संदर्भ घ्यावेत, इथपर्यंत तो संबंध येतो. साधी गोष्ट आहे, काल आषाढी एकादशी झाली. आपल्याला माहिती आहे का, 36 पालख्या पंढरपुरामध्ये येतात. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याबरोबरच सोलापूर, सावतामाळी, मंगळवेढा, चोखामेळा, इकडे मुक्ताईनगर, मुक्ताबाईंची पालखी, त्र्यंबकेश्वर, निवृत्तीनाथांची, सासवड, सोपानदेवांची, अशा अनेक पालख्या, 36 पालख्या पंढरपुरात येतात आषाढी एकादशीला. आणि आकडेवारी अशी सांगते, अर्थशास्त्र आणि कॉमर्स या 2 विषयांचा अभ्यास करणाऱ्या मुलामुलींना, शिक्षकांना, प्राध्यापकांना, संशोधकांना हा विषय माहिती असला पाहिजे, व्हॅल्यू सिस्टीम म्हणून. आषाढी एकादशीला 14 लाख भाविक येतात. आकडेवारी
जगाच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मांदियाळी एकत्र येणं, युनिटी इंटेग्रिटी आपल्याला कोणीही युरोप अमेरिकेतल्या तत्वज्ञाने शिकवायची गरज नाही आहे. 14 लाख 19 सालापर्यंतचे आकडे आहेत. 20 आणि 21ला आषाढी एकादशी झाली नाही, प्रातिनिधिक झाली. 14 लाख भाविक आषाढी एकादशी, बघा आकडेवारी उपलब्ध आहे. कार्तिकी एकादशीला 8 लाख भाविक येतात. 8 लाख. मग ह्यामागे व्यवसाय, व्यापार, संस्कृती, संगीत, नृत्य, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. भावभावना, सुखदुःख, कीर्तन, भजन, पथनाट्य, शाळा कॉलेज विद्यापीठांचं वृक्षारोपण, डॉक्टरांसारखी मंडळी इथे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी. 8 लाख कार्तिकी. चैत्र आणि माघ या एकादशीना 2.5 लाख भाविक येतात पंढरपुरात. 2.5 लाख. आणि प्रत्येक महिन्याच्या एकादशीला 50,000 पेक्षा जास्त. मग ह्यामागे अनेक सूत्रांचा अभ्यास अनेक अंगाने आपण करू शकतो. अर्थशास्त्र शिकत असताना आपण गणित पण शिकतो, आणि गणित शिकत असताना संख्याशास्त्र पण आपण शिकत असतो. आता मुद्दा आला बाबासाहेबांचा. बाबासाहेबांना महामानव आपण म्हणतो. मग का म्हणायचं महामानव? एक उत्तर रमेशजींनी खूप छान सांगितलं. व्यासाचं उदाहरण दिलं, वाल्मिकीचं, आणि नंतर राज्यघटना. हे महामानव सांगू शकतात. महामानवाची व्याख्या एका वाक्यामध्ये जर करायची झाली, काय असतं महामानवांच्याकडं? मग आज माझ्यासारख्या शिक्षकांनी बाबासाहेब आत्ता असते तर त्यांनी काय विचार केला असता, असा विचार मनामध्ये येणं साहजिक आहे. पहिली गोष्ट विद्वत्ता, प्रकांड पांडित्य. कोणताही महामानव घ्या, नेल्सन मंडेलापर्यंत अगदी, प्रकांड पांडित्य, विद्वत्ता. आणि ह्या विद्वत्तेची नंबर 2 कालातीतता. आज सुद्धा कुटुंबापर्यंत, पर्यावरणापर्यंत, अकाउंटिंगपर्यंत. मी अकाउंटन्सीचं प्राध्यापक आहे. अकाउंटन्सी म्हणजे अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व, हे मी शिकवत असतो. फक्त डेबिट आणि क्रेडिट नाही, ॲसेट आणि लायबिलिटी नाही, उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी. अकाउंटन्सी म्हणजे अकाउंटेबिलिटी. हा पैसा समाजाचा आहे, हा शेअर होल्डरचा पैसा आहे, हा इन्व्हेस्टरचा पैसा आहे. तो चांगल्या पद्धतीनं वापरायचा, तो वाढवायचा, आणि किती वाढवला ते सांगायचं बॅलन्स शीटच्या माध्यमातून. पारदर्शी असणं हे अकाउंटन्सीमध्ये, हिशोबशास्त्रामध्ये, ऑडिटमध्ये. ऑडिट आणि अकाउंटन्सी व्हॅल्यू सिस्टीमचे भाग आहेत. आपले सगळे विषय, भाषेपासून संख्याशास्त्रापर्यंत, हे सगळे विषय व्हॅल्यू सिस्टीमचे आहेत. प्रकांड पंडित, विद्वत्ता, ह्यावर कालातीतता आजही लागू. आणि नंबर 3 कृतिशीलता, ॲक्शन ओरिएंटेड. मग महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह असो, काळाराम मंदिरचा असो, किंवा स्वतः राज्यघटना लिहिणं असेल, हिंदू कोड बिल असेल, अनेक गोष्टी. डायबिटीस असताना सुद्धा 10-12 तास अभ्यास करून, संशोधन करून, लेखन करून एक उजेड दाखवण्याचं काम हे कृतिशील असल्याशिवाय शक्य नाही. महामानवाचं हे एका वाक्यात असणारं वर्णन आहे. प्रकांड पंडित, विद्वत्ता, कृतिशीलता आणि कालातीतता. आता आपण नवीन ह्या सगळ्या एज्युकेशन सिस्टीममध्ये एक विचार असा आला, डिझाईन थिंकिंग. डिझाईन थिंकिंग, एका अर्थानं बाबासाहेब हे डिझाईन थिंकर होते. ह्या डिझाईन थिंकिंगमध्ये काय असतं, 4 टप्पे असतात डिझाईन थिंकिंगमध्ये. तर ही खुर्ची बनवायची आहे ना, किंवा हॉल बांधायचा आहे. ही खुर्ची, ह्या खुर्चीवर कोण कोण बसणार आहे, कोणत्या वयाची व्यक्ती बसणार आहे, किंवा हा हॉल कोणत्या कारणासाठी वापरला जाणार आहे, किती कालखंडासाठी वापरला जाणार आहे, ह्याचा विचार.
इम्पॅथी, डिझाईन थिंकिंगचा विचार इम्पॅथीपासून, त्यानंतर आयडिएशन, त्याच्यावर मंथन करणं, म्हणजे अनेकांना चर्चेला बोलावणं. मला एक खुर्ची बनवायची आहे अमुक अमुक कारणासाठी, मग तुझी मतं मला सांग, ही माझी मतं आहेत. आयडिएशन लोकशाही आहे. जसं लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये किंवा क्लासरूममध्ये चर्चा होते ना, डिबेट. आयडिएशन म्हणजे इम्पॅथी, मला ज्या माणसासाठी, ज्या व्यक्तीसाठी, ज्या ग्राहकासाठी हे बनवायचं आहे त्याच्याबद्दल आस्था असणं, एंड युजर. आयडिएशन नंतर मग प्रोटोटाईप, एक नमुना बनवणं, आणि टेस्टिंग. मग ज्याच्यासाठी ही वस्तू बनवली किंवा सर्व्हिस आहे, इन्शुरन्स आहे, बँकिंग आहे, हे प्रॉडक्ट आहेत, किंवा शिक्षण आहे, किंवा ॲडमिशनची प्रक्रिया आहे, किंवा एखादा सॉफ्टवेअर आहे, टेस्टिंग करतो आपण. आता जे इंजेक्शन आलं, डॉक्टर साहेब सांगतील किती प्रकारची टेस्टिंग झाले हो. आता आपण जे लस घेतो, एम्पॅथीपासून टेस्टिंगपर्यंत. आता ह्या वारीमध्ये मला नेहमी, मी स्वतः वारीमध्ये 2005 सालापासून दरवर्षी सासवडपर्यंत पायी जातो, 32 किलोमीटर. पण नेहमी माझ्या डोक्यामध्ये विचार येतो की ह्या वारकऱ्यांच्या, वृद्ध वारकऱ्यांच्या पायामध्ये चपला आहेत ना, ते गावाकडे ज्या चपला वापरतात, शेतामध्ये, रानामध्ये, गावखेड्यामध्ये, त्याच चपला घालून इकडे येतात. आपल्यासारखं नाही आहे कार्यक्रमासाठी वेगळे शूज वगैरे असतात, त्याच चपला घालून इथे येतात. इथे मात्र डांबरी रोड आहे पंढरपूरपर्यंत. मी स्वतः पाहिलं अनेक वेळेला वृद्ध स्त्रिया, वृद्ध वारकरी त्या डांबरी रोडवरनं घसरून पडतात, जखमी होतात. पुढे काय त्यांचं काय होत असेल माहिती नाही त्या वयामध्ये पडल्यानंतर. मग एखाद्या डिझाईन थिंकरच्या डोक्यात काय येऊ नये, अतिशय कमी वजनाची चप्पल, वेगळ्या डिझाईनची चप्पल, स्वस्तातली चप्पल ह्या वारकऱ्यांसाठी. संख्या किती आहे बघा ना. एखादा डिझाईन थिंकर असेल, इम्पॅथी पाहिजे, आयडिएशन पाहिजे, त्याबरोबर टेस्टिंग पण पाहिजे. त्या स्त्रिया डोक्यावर तुळशी वृंदावन, छत्री वापरू शकत नाही आपण गर्दीमध्ये. वारकरी छत्री वापरू शकत नाहीत. त्यांना जे रेनकोट दिलं जातं त्याचा काही उपयोग होत नाही, भिजतात, चिंब भिजतात. संपूर्ण शरीर कव्हर होईल अशा प्रकारचा रेनकोट, प्लॅस्टिक न वापरता छानपैकी हवा खेळती राहील अशा प्रकारचा रेनकोट. 2 बॅगा असतात, पुरुष असेल 2 बॅगा असतात आणि स्त्री असेल तर डोक्यावर गाठोड असतं. मग त्यांचं गाठोडं सुरक्षित राहील, त्यांच्या 2 बॅगा सुरक्षित राहतील, तुळशी वृंदावन सुरक्षित राहील. अशा प्रकारचं काही प्लॅस्टिक न वापरता हवा खेळती राहील, त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं रेनकोट तयार करता येईल का, कमी वजनाचं. ह्याला डिझाईन थिंकिंग म्हणतो. म्हणजे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस जे बाजारामध्ये येतात त्यामागे हे आहे सगळं टेस्टिंगपर्यंत. जसं सध्या लसीचं आपण, म्हणून आम्ही असा विचार केला कुठेतरी शाळा, कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये, सुरुवातीला विद्यापीठामध्ये इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, समावेशक, होलिस्टिक, त्याला जगभरामध्ये लिबरल एज्युकेशन असं म्हटलं जातं. हे आता मान्य केलं पाहिजे कुठेतरी. एक लिमिटेशन म्हणून, एक सिद्धांत मांडत असताना, नियमांची बांधणी करत असताना आधी लिमिटेशन लिहून काढावे लागतात, मर्यादा. काय मर्यादा आहे? शिक्षण हे फक्त शिक्षक, शाळा, कॉलेजमध्ये होत नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. शिक्षण होलिस्टिक होण्यासाठी, शिक्षण इन्क्लुझिव्ह होण्यासाठी पालक आणि पुस्तकं यांची खूप खूप गरज आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाला इथे मी यावंसं वाटलं. आलो याचा आनंद झाला. पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे आणि आयुष्यभर ज्यांनी लेखन केलं, उत्तम लेखन केलं आणि त्यांच्यासमोरचे प्रचंड आदर्श, हे सगळं पाहता विद्यापीठाच्या दृष्टीनं मला वाटतं आजचा सोहळा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, लिबरल एज्युकेशनमध्ये आम्ही जे काम करतो त्या कामासाठी प्रेरणा आहे. आजची पिढी खूप खूप हुशार आहे. पिंपळ नावाचा एक सिनेमा कोणी पाहिला असेल? पिंपळ नावाचा सिनेमा अतिशय सुंदर सिनेमा आहे. त्यातले आजोबा अमेरिकेतल्या नातवाशी गप्पा मारतात स्काईपवर
आणि आजोबाच, अरे लहानपणी आमचे शिक्षक आम्हाला खूप मारायचे, छडी लागे छम छम. आजोबा थांबा थांबा, तो अमेरिकेतला नातू, आजोबा तुमच्या काळामध्ये ह्युमन राईट्स नव्हते का? मग अशा प्रकारच्या मुलामुलींना जर आपलं वळण द्यायचं असेल, नॅशनल डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना, हीच मुलं पुढे देशाचा विकास, देशाची उन्नती, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि कौशल्य आणि व्हॅल्यू सिस्टीम, ह्या सगळ्या आधारे आपल्याला ह्या मुलामुलींना जर चांगलं बळ द्यायचं असेल, आजच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी समावेशक शिक्षण याबद्दल सातत्याने बोलले असते. आपणही तसं बोलूया, काम करूया. मला या ठिकाणी बोलावलं पुन्हा एकदा रमेशजी पतंगे यांचं अतिशय मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. चारही संस्थांचं अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगलं पुस्तक लिहिल्याबद्दल मी श्री रवींद्र गोळे यांनाही अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो. विद्यापीठाच्या वतीनं पुन्हा सर्व श्रोत्यांना मी माझं बोलणं ऐकून घेतल्याबद्दल अत्यंत मनापासून धन्यवाद. अतिशय मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. मी आता सुनीलजी बनगे यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करा. नमस्कार. एक छोटासा सत्कार या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर घेण्याचं महत्त्व असं की परवा दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक धनंजय भिसे, मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या काळामध्ये जवळ 90 वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं आयोजित केलेले आणि परवा दिवशी त्यांना पुणे विद्यापीठाच्या 2000 पासून ते 2010पर्यंत दलित आत्मकथन एक मागोवा अशा प्रकारचा शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केला आणि त्यांना नुकतीच डॉक्टरेट सोमवारी जाहीर झालेली आहे. मी आदरणीय प्रकुलगुरू सरांना विनंती करतो की डॉक्टर धनंजय भिसेंचा त्यांनी सत्कार करावा. मी मनू आणि संज्ञा असेल किंवा तराळ अंतराळ असेल, याच परंपरेतला जी आत्मकथन आहे त्या आत्मकथनांचा शोध अतिशय वेगळ्या पद्धतीने धनंजयंनी घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी माननीय प्रकुलगुरू डॉक्टर उमराणी सरांच्या हस्ते सत्कार होतो. दोन 2020 साली अण्णाभाऊंची जशी जन्मशताब्दी होती आणि डॉक्टर शंकरराव खरातांची जन्मशताब्दी परवा 11 जुलैला संपली. गेले वर्षभर वाटत होतं की या महान साहित्यिकाच्या नावाने काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे, कारण शंकररावांचा तसा खूप जवळचा संपर्क समरस समाजाचा काम करताना आला. 1997-98 साल असेल, शंकररावांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने असा विषय झाला की आपण त्यांना भेटायला घरी जाऊ म्हणून. आणि त्यावेळेला प्रांतप्रचारक होते दामोअण्णा दाते, ज्यांनी समरसेचा सगळा विषय महाराष्ट्रामध्ये पोहोचवला. असे दामोअण्णा दाते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक होते माणिकराव पाटील. विजयराव कापरे संघटन मंत्री होते. असे आम्ही 4 जण गाडीतून शंकररावांच्या घरी गेलो. विद्यापीठाच्या इथेच राहायला आहेत. आणि घरी गेल्यानंतर बेल वाजवली. शंकररावांनी दरवाजा उघडला आणि बघितलं, अरे म्हणे या त्यांनी स्वागत केलं. आणि मग काही साहित्य, रमेश पतंगेंची काही पुस्तकं वगैरे घेऊन त्यांना आपण भेटायला गेलो. आणि गेल्यानंतर मग सगळ्यांचा परिचय करून झाला. म्हणे एवढी मोठी माणसं आली आहेत, मला फोन केला असता तर मी आलो असतो तुमच्याकडे म्हणे. म्हणजे एवढा मोठा साहित्यिक, बाबासाहेबांबरोबर काम केलेला, समाजाशी समरस झालेला इतका मोठा साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असलेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असलेला माणूस असं म्हणतो, त्या टचकन डोळ्यात पाणी आलं. म्हणजे उदारता उच्च लिखाण आणि तसा स्वभावसुद्धा विनयशील, इतकी विनयता. ज्या वेळेला घरी आलो त्या वेळेला ही विनयता आणि एक माणसांबद्दलचं प्रेम, आपुलकी आणि आनंद वाटायचं. आणि आम्हाला तर वाटायचं आम्ही बाबासाहेबांनाच भेटतो आहे की काय, इतकं त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि त्यांचं जे काय एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं, पण तेवढाच विजुगुषी स्वभावसुद्धा होता, स्वागतशील होते.
विद्यापीठाचं काम असेल तर गाडी, आणि पर्सनल कामासाठी ते कित्येक वेळा सायकलवर आलेले आहेत. म्हणजे शंकररावांचं वैशिष्ट्य असं, सायकल शेवटपर्यंत त्यांनी चालवली. मला आठवते की 1963 साली त्याच्यानंतर सावरकरांची जन्मशताब्दी ज्या वेळेला संपली त्यावेळेस विद्यार्थी परिषदेने एक कार्यक्रम घेतला. त्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमातसुद्धा शंकरराव खरात हे आवर्जून आले. गोनी दांडेकर, शंकरराव खरात असे आलेले. 1995 साली समरसता मंचाचं संमेलन घ्यायचं, त्यावेळेला शकुंतलाताई रवींद्रनाथांच्या आईंना भेटायला गेलो. ते म्हणाले, रे शंकररावांचं तुमचं वेगळंच नातं आहे, त्यामुळे मी जरूर कार्यक्रमाला येणार. आणि इतकं सुंदर त्यांनी भाषण केलं, अतिशय सुंदर भाषण. म्हणजे आजच्या कार्यक्रमात ते असत तर आम्हाला अगदी असा खूप आनंद झाला असा. आणि आजचा कार्यक्रम असा त्रिवेणी संगमच आहे. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हणणाऱ्या पुणे विद्यापीठाचे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर NS उमराणी, शंकररावांचे पुत्र डॉक्टर खरात आहे, आणि आमच्या सगळ्यांचे महाराष्ट्र हिंदुत्वाचा सामाजिक असे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात पोहोचवणारे रमेश पतंगे, हे तिन्ही एक अतिशय चांगला दुर्मिळ योग आजचा आलेला आहे. खरं तर रमेश पतंगे गेले कित्येक वर्ष पुण्यामध्ये येतात. समरसता मंचाच्या स्थापनेपासून तर त्यांचा प्रवास असतोच, पण कधीतरी एक मोठा सत्कार करावा असं आमच्या मनामध्ये होतं. पण बघा योग कसा येतो की शंकरराव त्याच याचे लेखन करणारे आणि रमेशजी पतंगे, त्यांना पहिल्यांदा म्हटल्यानंतर ते म्हणाले, सरसंघाच्या अलगांचे हास्य सत्कार झाला आहे, तर मला आता सत्कार कशाला करता तुम्ही? तर आम्ही त्यांना प्रयोजन सांगितले की डॉक्टर शंकरराव खरातांच्या नावाने देणार आहे. अरे म्हणे, तर ते तर एवढे मोठे, त्यांच्या नावाने कसा तुम्ही सत्कार हे करता? आम्ही ठरवलं आहे म्हटलं. आता यातली जातकुळी बघा लेखनाची, ही आहे ना, वेदना जी आहे ना, ती दोघांची सारखीच आहे. आणि ती म्हणजे संत तुकाराम म्हणतात, लवण मिळविता जळे काय उरले निराळे, तैसा समरस झालं तुझं माझी हरपलो. अशी लवण मिळवण्याची जी काही ताकद आहे, आणि समरस झालो, समाजाशी समरस झालेली ही दोन्ही व्यक्तिमत्व, आणि म्हणून तो धागा जोडला. मोठा कार्यक्रम अपेक्षित होता, पण कोविडच्या काळामध्ये डॉक्टर म्हणतात असं आपला हा मर्यादित स्वरूपात झाला. पण आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना, समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांना एक आनंद आहे की रमेशजींचा आज योग्य सत्कार आणि योग्य व्यक्तीच्या हस्ते सत्कार झाला, याचा एक मनस्वी आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी परवानगी केली. वहिनीसुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला आल्या, त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर आम्ही गेले काही महिने आम्ही डॉक्टर रवींद्रजींच्या मागे लागले की आपण कार्यक्रम करू, काय कार्यक्रम. पण बघा डॉक्टर कसा असं जिवंत आणि हे असतो. ते म्हणाले की आता इतकं कोविडच्या ह्याच्यामध्ये शक्यच नाही आहे. ते मी इतके व्यस्त असतानासुद्धा आपण कार्यक्रम ठरवल्यानंतर त्यांनी काल फोन करून सांगितलं की मी येणार आहे. म्हणजे ही जी भावना आहे ना, ती भावना आपल्या कार्यकर्ता म्हणून आणि संस्था म्हणून आम्हाला खूप अपील करणारी आहे. त्यामुळे डॉक्टर रवींद्रजींच्या प्रतीसुद्धा मी दोन्ही संस्थाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर उमराणी सर तर आमचे मार्गदर्शक. मी मगाशी भाषण त्यांनी केलं, आत्तापर्यंत जी भाषण आली त्याचं एक पुस्तक झालं पाहिजे असं मी त्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांना विनंती करत असतो. इतके वेगळ्या प्रकारचे विषय मांडतात ते, आणि आता बाबासाहेबांचा विषयसुद्धा वेगळ्या पद्धतीने मांडला. म्हणजे त्यातली एक आपल्याला दृष्टी देणारं भाषण असतं. त्यामुळे उमराणी सरांना विनंती पुन्हा एकदा अशी करेन की सगळी भाषणं गेले 4-5 वर्ष ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करतात. अतिशय विद्यार्थ्यांशी समरस झालेले, म्हणजे प्राध्यापक तर असतातच समरस, पण कुलगुरूसुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी जाणीव ठेवून त्यांच्याप्रती काम करणारे असे कुलगुरू असतील नितीन करमळकर सर. ही इतकी मंडळी विद्वत्तापूर्ण असूनसुद्धा समाजाशी नातं सांगणारी, विद्यार्थ्यांशी प्रेम करणारी अशी आहेत. त्यामुळे त्या आजच्या कार्यक्रमातसुद्धा सर आले, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज त्यांना एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी जायचं आहे, तरी ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. या चारही संस्थांनी, रमेशजींचा आग्रह होता की बाबा समरसता प्रबोधन झालं, पण आता प्रत्यक्ष समरसेचं काम करणारी जी मंडळी आहेत ती पुढे आली पाहिजे, त्यांच्या पाठीवर आपण हे करू, त्यांना बोलवा तुम्ही. आणि म्हणून या चारही संस्थांचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी प्रमुख उपस्थित राहिले, त्यांच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. या ठिकाणी संत चोखामेळा अध्यासनाचे प्रमुख सचिन पाटील, विवेक विचार मंचचे महेश पोहनेरकर आहे, राजनजी ढवळेकर आहेत आमचे कार्यवाह, अशी वेगवेगळी क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आयाबायासारखं पुस्तक मी वाचल्यानंतर थक्क झालो. आणि मग त्या अण्णाभाऊंच्या साहित्यातली स्त्री असेल किंवा ह्या सगळ्या स्त्रियांचं जे काही ज्वलंत चित्र हे रवी गोळेंनी मांडलेलं आहे, आणि ते इतके सुंदर आहे ते. त्यामुळे अशा पुस्तकाचा लेख आणि कार्यकर्ता लेखक आहे. मी त्याला एखाद्या व्यक्तीचं हे वाटलं की बाबा हा चांगलं लिहिणार, तो त्याच्या घरी त्यांना फोन करून येतो आणि मला तुझ्याबद्दल माहिती सांगा, मला लिहायचं आहे. असा एक वेगळा कार्यकर्ता लेखक म्हणून असलेल्या रवी गोळे यांचं आयाबायाचं पुस्तक प्रकाशन या ठिकाणी झालं. त्यांनी ती परवानगी दिली. या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आहे, आणि त्यातल्या महिलांचं आपण हे केलं, वाचलं ना ते पुस्तक, तर त्या कशा काम करत असेल या सगळ्या समाजातलं.
आणि सगळ्या प्रकारची प्रतिकूलता आहे आणि ती प्रतिकूलता आपल्या शब्दांमध्ये शब्दबद्ध करून आणि ती समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम रवींनी खूप चांगलं केलेलं आहे. रवींची यांचे सगळे लेख जरी वाचले वेगळ्या प्रकारचे, त्यांनी महर्षी धोंडकेशव कर्वेंवरती लिहिले आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंवरती भारतीय विचारसरणीच त्यांचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. एक वेगळ्या प्रकारचं साहित्यिक आता हा पुढे येतो आहे आणि या निमित्ताने त्यांच्या या आयावयाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आणि त्यांनी आम्हाला विनंती केली. त्याबद्दल भारतीय विचार साधनेच्या वतीनं त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण सगळे या कार्यक्रमाला सगळी शिस्त पाळून आलेलो आहात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या बद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम वंदे मातरम संपेल अशी विनंती करतो. आपण वंदे मातरमसाठी उभे राहूयात. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की